नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पार्क अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023च्या 23साठी स्पार्क अकॅडमीने मुलाखत बॅच लॉन्च केलेली आहे. तर त्यामध्ये वेगवेगळे कंपोनंट्स आहेत आणि त्यापैकी एक कंपोनंट म्हणजे हा गायडन्स सेशनचा कंपोनंट आहे. त्यामध्ये मुकुंद रोहन सरांचं यापूर्वी एक लेक्चर झालेलं आहे आणि सरांनी त्याबद्दल इंटरव्ह्यूच्या प्रिपरेशनबद्दल त्यांचे अनुभव आणि कसं शेअर केलेले आहेत आणि इंटरव्ह्यू कसा फेस करावा याबद्दल सांगितलेलं आहे. तर या इंटरव्ह्यूमध्ये मी तुम्हाला माझे अनुभव शेअर करणार आहे. मला कोणते कोणते प्रश्न विचारले, मी त्यांची काय काय उत्तरं दिली आणि त्याच्यामध्ये कोणत्या उत्तरामुळे मला चांगले मार्क्स मिळाले किंवा कोणत्या उत्तरामुळे मला त्याचा म्हणजे माझ्या मार्क्सवर परिणाम झाला, तर हा मी अनुभव शेअर करणार आहे. आणि त्यातून तुम्ही कसं उत्तर देणं अपेक्षित आहे किंवा काय काय गोष्टी तुम्ही त्याच्यावर फोकस केला पाहिजे ते सांगणार आहे. तर माझं नाव, सुरुवातीला इंट्रोडक्शन देतो. माझं नाव महेश श्रीनिवास एलगट्टे. राज्यसेवा 2022मध्ये माझी उपजिल्हाधिकारीपदी निवड झालेली आहे आणि 2022च्या इंटरव्ह्यूमध्ये मला 72 मार्क्स आहेत. तर यापूर्वी मी म्हणजे माझा हा तिसरा अटेम्प्ट होता 2020, 21, 22 आणि मी पहिल्याच अटेम्प्टपासून इंटरव्ह्यूला होतो. 2020चा माझा पहिला अटेम्प्ट होता. तर त्यामध्ये मला त्यावेळेस इंटरव्ह्यूला मला 55 मार्क्स होते. त्याच्यानंतर 21च्या अटेम्प्टमध्ये मला 47 मार्क्स होते आणि 2022च्या अटेम्प्टमध्ये मला 72 मार्क्स होते. तर 47 to 72 याच्यामध्ये म्हणजे काय आपण कसा अप्रोच ठेवला तर मी तुम्हाला ते म्हणजे या सेशनमध्ये सांगणार आहे. तर आपण पहिल्यांदा मी सांगतो तुम्हाला आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमचे काही क्वेश्चन असतील तर विचारू शकता. तर या सेशनमध्ये कसं जाणार आहे, तर माझ्यासोबत माझी ट्रान्सक्रिप्ट आहे. तर मी त्या ट्रान्सक्रिप्टमधले मी क्वेश्चन सांगणार आहे आणि क्वेश्चन्सच्या अँगलनं मी काय उत्तरं दिली तर ते मी तुम्हाला सांगतो किंवा ते क्वेश्चन मला काय विचारले आणि त्याच्यावर परत क्रॉस क्वेश्चन वगैरे कसं झालं तर ते मी तुम्हाला सांगतो. तर बघा, माझ्या ट्रान्सक्रिप्टमध्ये प्रत्येकानं सुरुवातीला एक लक्षात घ्यायचं की आपल्या ट्रान्सक्रिप्टमधलं वेगळेपण काय आहे, कीवर्ड्स काय आहेत आपल्या ट्रान्सक्रिप्टमध्ये. जसं आता माझ्या ट्रान्सक्रिप्टमध्ये काय होतं, माझं ग्रॅज्युएशन हे आयसर इथून झालेलं आहे, म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च भोपाळ इथून झालेलं आहे. आणि हे ग्रॅज्युएशन तसं युनिक आहे आणि आयसर हे देशातल्या टॉप रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये एक आहे. तर त्याच्यामुळं मला त्याच्यावर क्वेश्चन विचारणं अपेक्षित होतं की तुम्ही आयसर करून इकडे का आलात. हा एक प्रेडिक्टेबल क्वेश्चन होता जो माझा 2-3 इंटरव्ह्यूमध्ये मला तो रिफ्लेक्ट झाला. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे माझं आयसरमधल्या ग्रॅज्युएशनमध्ये माझं BSc MSc होतं, BSMS ॲक्च्युली. तर त्याच्यामध्ये माझा सब्जेक्ट जिओलॉजी होता, जिओलॉजी आणि केमिस्ट्री. तर आता जिओलॉजी हा पण सब्जेक्ट वेगळा पडतो. त्याच्यामुळे मला हे पण माहित होतं की जिओलॉजीवर क्वेश्चन येणार कारण तो वेगळा आहे. कारण बघा, लक्षात घ्या, नॉर्मली समजा तुमची इंजिनिअरिंग आहे, मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे, तर त्यांच्यासमोर दररोज म्हणजे पॅनलसमोर दररोज असे खूप मुलं असतात. तर त्याच्यामुळे त्यांना असं वेगळं काहीतरी पाहिजे असतं एखाद्या मुलाच्या ह्याच्यामध्ये. म्हणून ते तुम्हाला वेगळं म्हणजे तुमचं जर काहीतरी वेगळेपण असेल, तसंच आता माझ्या जिल्ह्याचा पण विचार केला, समजा लातूर जिल्हा आहे, तर लातूर जिल्हा असेल तर 2-3 गोष्टी लगेच समोर येतात. त्याच्यामध्ये लातूर पॅटर्न, कारण लातूर पॅटर्न शिक्षणासाठी फेमस आहे आणि परत माझं ग्रॅज्युएशन आयसरमधून आहे. तर त्या दोन्ही अँगलने विचार केला तर मला लातूर पॅटर्नवर क्वेश्चन येणार फिक्स होतं. तसंच लातूर अर्थक्वेक, कारण माझं जिओलॉजी पण आहे आणि इकडं लातूरमध्ये काय अर्थक्वेक लगेच लक्षात येतो कुणाला पण म्हणजे विचारण्यासाठी. तर त्याच्यामुळं ते महत्त्वाचं आहे. तर तुम्हाला तुमच्या प्रोफाईलमध्ये अशा काही गोष्टी आहेत का की जे प्रोफाईल बघितल्यानंतर एकदम वेगळ्या रिफ्लेक्ट होतील. ठीक आहे, जसं की बऱ्याच मुलांचं काय असतं, हॉबीमध्ये हे असतं. म्हणून हॉबी विचारण्याचं एक कारण त्याच्यासाठी असतं की बाकी ट्रान्सक्रिप्ट सगळ्यांची सेम होत असतात. त्याच्यामुळं त्यांना वेगळं काही भेटतं का म्हणून ते हॉबी विचारणार किंवा मग तुम्हाला इंट्रोडक्शन विचारणार. तर इंट्रोडक्शनमध्ये त्यांना काहीतरी वेगळे पॉईंट भेटले तर मग त्यांना विचारायला भेटतं. ठीक आहे, म्हणून आपल्या वेगळ्या पॉईंट्सवर चांगलं प्रिपरेशन करायचं आहे. मग आता माझे जे पुढचे 3 इंटरव्ह्यूज आहेत तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतील की या पॉईंटवर जास्त क्वेश्चन आलेले आहेत. तर तुम्ही त्याच्यावरचे क्वेश्चन नंतर प्रेडिक्ट करायचे की आपल्याला आता लातूरवर काय काय क्वेश्चन विचारू शकतात, म्हणजे अर्थक्वेकवर काय क्वेश्चन विचारू शकतात, कारण ठीक आहे त्याचे परिणाम असं. तर तुम्हाला त्या अँगलनं प्रिपेअर करायचे. आधी आपले की पॉईंट्स फाइंड आउट करायचे आणि नंतर त्याच्यावर प्रिपेअर करायचं. प्रिपेअर कुठंपर्यंत करायचं, एक क्वेश्चन घ्यायचा, त्या क्वेश्चनवरून तुमचं आन्सर तयार करायचं की मला हे आन्सर द्यायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर त्या आन्सरमधून पण आपल्याला लक्षात आलं पाहिजे की याच्यावर पुढे काय काय क्वेश्चन बनू शकतील. एकतर आपण स्वतः तसे क्वेश्चन डिझाईन करायचे किंवा मित्रांना डिझाईन करायला लावायचे, म्हणजे आपल्या मित्रांना सांगायचं ते उत्तर. ठीक आहे, तर ते तुम्हाला सांगतील की याच्यावर तुला आता पुढे हा प्रश्न विचारला जाईल. मग असं करत करत लगेच पुढच्या त्या प्रश्नाची तयारी करायची जे प्रोबॅबल क्वेश्चन आहेत. मग त्याच्यामधून काय, त्याच्या आन्सरातून काय क्वेश्चन येतील परत त्याची तयारी करायचं. तर असं करत करत जेव्हा तुमचे क्वेश्चन येणं थांबतील, एक स्टॉप येईल, तर त्यावेळेस तुमचा तो पॉईंट क्लिअर झाला असं समजायचं. म्हणजे एवढं डिटेलमध्ये जर तुम्ही तयारी केलात तर तुम्हाला काय होईल, कॉन्फिडन्स येईल. लक्षात घ्या, इंटरव्ह्यूसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आहे तुमचा कॉन्फिडन्स. आणि कॉन्फिडन्स कुठून येतो तर तुमच्या प्रिपरेशनमधून येतो. आणि हा माझा 2021 ते 22 यातला सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट होता.
22च्या इंटरव्ह्यूसाठी मी खूप तयारी केली होती आणि त्याच्यामधून मला कॉन्फिडन्स आला आणि तो इंटरव्ह्यूमध्ये रिफ्लेक्ट झाला. ठीक आहे, तर ही गोष्ट होती. तर आपण सुरू करूया. बघा, सुरुवातीला 2020चा इंटरव्ह्यू. तर त्याचं बॅकग्राऊंड असं होतं की 2020च्या इंटरव्ह्यूला मी मुलाखतीसाठी क्वालिफाय झालो, पण त्यावेळेस मला लीड नव्हती. 1-2-3 मार्काची म्हणजे 1-2-3 मार्कामुळेच मी पास झालेलो होतो, पण मला लीड नव्हती. आणि लगेच 2021ची मेन्स होती, 7-8 दिवसामध्ये मेन्स होती. त्याच्यामुळे मी 2020च्या इंटरव्ह्यूला काहीच प्रिपेअर केलं नव्हतं, कारण मला माहित होतं काही आपलं सिलेक्शन होणार नाही. 70-80 जरी आली तरी तेवढा चान्स नव्हताच. तर मग मी काय केलं, तर मी फक्त एक मॉक दिला होता आणि तेवढ्यावरच मी गेलो. त्याच्यामुळे जास्त काही म्हणजे प्रिपरेशन नव्हतं. तर बघा, त्यामध्ये काय काय विचारलं होतं सरांनी मला. शिंदे सरांचं पॅनल होतं 2020 आणि 21 दोन्ही वेळेस मला देवानंद शिंदे सरांचं पॅनल होतं आणि 2022ला मला पांढरपट्टे सरांचं पॅनल होतं. तर त्याच्यामध्ये बघा, 20 मध्ये पहिला क्वेश्चन विचारला की आयसरचा एम काय. जसं म्हणालो की आयसरवर माझा प्रेडिक्टेबल क्वेश्चन होता. सरांनी विचारलं आयसरचा एम काय. मग त्यावेळेस प्रिपरेशन पण एवढं होतं, पण मला एक जनरल माहित होतं. बघा, प्रिपरेशन आणि जनरल मधला फरक काय असतो की मी नंतर जेव्हा आयसरचं एम माहीत करून घेतलं, मी आयसरच्या वेबसाईटवर गेलो, त्यातले पॉईंट्स बघितले. आपलं तिथं मिशन ऑब्जेक्टिव्ह असं दिलेलं असतं, तर त्याच्यामध्ये मी पॉईंट्स काढले. म्हणजे बरोबर, म्हणजे आपल्याला एक्झॅक्ट कळतं की काय आहे आणि त्याच्यामुळं आपलं उत्तर एकदम ऑफिशियल होतं. पण पहिल्यांदा जे मी उत्तर दिलं होतं 2020ला, तर ते एकदम रॉ होतं. म्हणजे एक जनरल की सायन्स आणि रिसर्चला प्रमोट करणं, एवढंच मी उत्तर दिलेलं. पण ते ठीक होतं. मग तेवढं सरांचं समाधान झालेलं नाही त्यावेळेस. पण दोन्ही वेळेस ऍक्च्युअली शिंदे सरांनी 20 आणि 21 दोन्हीला पण हाच क्वेश्चन विचारला होता, आयसर बद्दल क्वेश्चन विचारला होता. मी 21ला आणखीन चांगल्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला प्रिपेअर करून, पण तरी पण सर मला असं वाटलं की कन्व्हिन्स झाले नव्हते. ठीक आहे, पण सरांनी पहिल्या याला मार्क्स दिले होते. ठीक आहे, म्हणजे सरांचा एक टेंडन्सी पण अशी होती ना की सर दाखवत नव्हते ते कन्व्हिन्स झालेत का नाही. ते त्यांचं कदाचित सायकोलॉजिकल असेल की समोरच्या म्हणजे मुलांना प्रेशरमध्ये आणून पाहणं वगैरे, अशा अँगलने ते असेल. ठीक आहे, तर त्याच्यानंतर त्यांनी माझं ग्रॅज्युएशन जिओलॉजी होतं, तर त्यांनी मला जिओलॉजीवर 2-3 क्वेश्चन विचारले. जसं की रिव्हरच्या स्लोप बद्दल विचारलं, परत मीन सी लेवल काय असते, मिटेराइट्स काय असतात. तर या अँगलनी सरांनी मला 2-3 क्वेश्चन विचारले. आता परत इथं असं झालं की माझी आन्सर्स क्वेश्चन तसे काही खूप अवघड नव्हते, पण मला सायंटिफिक वेनी सांगता आले नाही, कारण ग्रॅज्युएशनमध्ये गॅप पडला होता. आता आपली जी स्टँडर्ड डेफिनेशन असते बुकमधली, तर तशा डेफिनेशनच्या अँगलनं मला ते सांगता आलं नाही. मी एक जनरल सांगितलं. म्हणून याच्यातून तुम्हाला काय घ्यायचंय, तर तुम्हाला जेव्हा ग्रॅज्युएशनचे क्वेश्चन्स प्रिपेअर करायचे, समजा तुम्ही आता इलेक्ट्रिकलचं ग्रॅज्युएशन आहे, मग तुम्हाला काय विचारणार, इलेक्ट्रॉनची व्याख्या. तर एक रॉ व्याख्या सांगण्यापेक्षा आपली जी स्टँडर्ड मधली व्याख्या आहे किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन असं काही तुम्हाला विचारलं, तर त्याची रॉ व्याख्या सांगण्यापेक्षा प्रॉपर आपल्या बुकमधले जे तुमचे हॉट क्वेश्चन्स आहेत की जे येणारच आहेत तुमचे, तर त्या क्वेश्चन्स तुम्ही प्रॉपर स्टँडर्ड बुक्समधून कव्हर करा. मग कारण मुद्दा असा आहे की एका तुमचं ग्रॅज्युएशन असल्यामध्ये आणि एखाद्याचं ते ग्रॅज्युएशन नाही, तर त्याच्यामधला फरक त्यांना दिसून आला पाहिजे. नाहीतर मी पण एका सामान्य लेमॅन सारखं जर आन्सर देत असेल, तर माझा त्या ग्रॅज्युएशनचा काय फायदा, असा मुद्दा आहे. म्हणून आपण ज्याच्यावर आपल्याला क्वेश्चन येणार आहेत ते चांगले आपल्या स्टँडर्ड बुक मधून करून घ्या. मिनिमम म्हणजे पहिले हॉट 15 क्वेश्चन, टॉप 15 क्वेश्चन जे येऊ शकतात, किमान तसे स्टँडर्ड बुक मधून करायचं आहे. ठीक आहे, तर मी ते सरांना सांगितलं. सरांनी थोडंफार अप्रिशिएट केलं आणि थोडंफार म्हणजे कन्व्हिन्स झाले नाही समजा, आणि सर तसं कन्व्हिन्सच होत नव्हते. त्याच्यानंतर बघा, पर्सनल हायजीन बद्दल एक विचारलं. हायजीन इन द सेन्स की त्यांनी मला असं विचारलं होतं की तुमचा याच्यातला फोटो काय म्हणतात त्याला, आपला प्रोफाईल मधला फोटो आणि तुम्ही याच्यामध्ये फरक विचारला होता. तर मग ते त्याच्याबद्दल काही असं म्हणजे सरांनी सांगितलं की ते पर्सनल हायजीन मध्ये म्हणजे त्यांचं डिस्कशन झालं. त्यांनी काय मला असं काही क्वेश्चन विचारला नव्हता. त्यांनी सर आणि पॅनलचे मेंबर थोडं डिस्कस करत होते. ठीक आहे, त्याच्यानंतर नंतर दुसऱ्या सरांनी शिंदे सर जास्त क्वेश्चन विचारत नाही, 2-3च क्वेश्चन विचारतात. दोन्ही वेळेसचा माझा तसाच अनुभव होता. तर नंतर जे दुसरे पॅनल मेंबर होते त्यांनी मला विचारलं युपीएससी का नाही केली. त्यांनी म्हटलं युपीएससी तुम्ही आयसरचे आहे तर तुम्ही युपीएससी करायला पाहिजे होती. तर मग मी त्यांना माझं जस्टिफिकेशन सांगितलं. आणि त्यावेळेस मी थोडंसं असं ठरवलं होतं की मी युपीएससी करणार नाही असं सांगायचं, या अँगलनं ठरवलं होतं मी, कारण माझा त्यावेळेस तेवढा प्लॅन नव्हता. ठीक आहे, युपीएससीचा, म्हणून मी तसंच सांगणार होतो. पण मग मी ते सांगितलं की सर असं असं ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न आहे आणि मी जे ॲडव्हान्स आयसरच्या वगैरे एक्झाम दिलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे मी ऑब्जेक्टिव्ह एक्झामबद्दल जास्त कम्फर्टेबल होतो आणि म्हणून मी असं ठरवलं की अगोदर आपण एमपीएससी करायचं. आणि जेन्युअनली हेच कारण होतं माझं पण, की मी ऑब्जेक्टिव्हमध्ये माझा चांगला म्हणजे हातखंडा होता असं मला वाटत होतं, म्हणून मी इकडे आलेलो. तर मग मी ते सरांना सांगितलं. त्याच्यानंतर बघा, लातूर पॅटर्नवर त्यांनी क्वेश्चन विचारलं. मी जसं म्हणालो की एक्सपेक्टेड होतं. आणि हां, युपीएससीवर त्यांनी मला जास्त वेळ विचारलं, कारण त्यांना असं एक्सपेक्ट होतं की मी युपीएससी करायला पाहिजे, म्हणून त्यांनी मला 2-3 वेळेस त्यांनी थोडंसं स्ट्रेस देऊन तो प्रश्न विचारलेला होता.
तर मग जर तुम्ही समजा मेन्स देत असाल, इंटरव्ह्यू देत असाल, तर युपीएससीच्या अँगलनं, कारण 22च्या इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा मला युपीएससीला क्वेश्चन आलेला आहे की युपीएससी करणार का म्हणून, आणि मी प्रिपेअर्ड होतो, ते बरोबर उत्तर दिलं मी. पण सांगायचा मुद्दा की जर समजा तुम्ही युपीएससी तयारी करत आहात किंवा मेन्स दिली असेल आणि जर तुम्हाला सांगायचं असेल की मी युपीएससी देत आहे वगैरे असं समजा, किंवा मेन्स दिली आहे वगैरे असं सांगायचं असेल, तर थोडं प्रॉपर तयारी करून जा. जसे की समजा तुमचा ऑप्शनल आहे, तर ऑप्शनलवर इंटरव्ह्यू जाऊ शकतो. माझ्या मित्रांचे असे अनुभव आहेत की त्यांना त्यांचा ऑप्शनल विचारलेला आहे. जर त्यांनी असं म्हटलं की युपीएससीची तयारी करतायत किंवा मेन्स दिलीत, तर त्यांना ऑप्शनलवर काही क्वेश्चन विचारलेले आहेत. म्हणून जर तुम्ही सांगणार असाल तर थोडंसं ऑप्शनलची माहिती, बेसिक माहिती चांगली असू द्या, कारण IAS असतात म्हणजे पॅनल मेंबर्स, आणि बऱ्याच जणांचा ऑप्शनल कॉमन पण असू शकतो त्या सरांचा, ठीक आहे. आणि मग त्यांना जर असं जाणवलं की तुम्हाला त्यातलं ऑप्शनल मधलं काहीच माहित नाही, समजा तुम्हाला बेसिक क्वेश्चन्स आले नाहीत, तर तो निगेटिव्ह इम्प्रेशन पडतं, ठीक आहे. तर त्याच्यानंतर आता पुढं लातूर पॅटर्न. तर परत सरांनी मी म्हटलं तसं लातूर पॅटर्नवर क्वेश्चन विचारणार, लातूर पॅटर्न काय आहे वगैरे वगैरे, ठीक आहे. त्यावेळेस पण मी जसं सांगितलं, एक रॉ आन्सर दिलं की एज्युकेशनमध्ये चांगला रिझल्ट आणणं हे लातूर पॅटर्न आहे असं सांगितलं. मग मी तुम्हाला असं दाखवून देतो की म्हणजे मी असं एकदम रॉ आन्सर दिलं आणि मी परत 22च्या इंटरव्ह्यूमध्ये मी कसे आन्सर दिले, तर ते तुम्हाला मी फरक सांगतो की मग तुमच्या आन्सर्सच्या आर्टिक्युलेशनमध्ये काय फरक असला पाहिजे हे मी तुम्हाला पुढे सांगतो. असं म्हणजे आता मी सध्या काय सांगितलं फक्त की एज्युकेशनमध्ये चांगला रिझल्ट आणणं, मग त्यासाठी कंटिन्युअस ट्युशन्स वगैरे असतात, प्रायव्हेट शिकवणी असतात, तर अशा 2-3 गोष्टी असतात, असं मी एक जनरल आन्सर दिलं. मग ते आन्सर जर कुणाला पण माहित असतं ना, एखादा नॉन लातूरचा विद्यार्थी आहे तो पण सांगू शकला असता की लातूर पॅटर्न असा आहे, म्हणजे पुणे MPSC साठी का फेमस आहे, तर तिथे सगळे क्लासेस आहेत, बुक्स आहेत, हे तर कोणी पण सांगू शकलं असतं. तर हे रॉ आन्सर झालं, मग मी ते आन्सर दिलं होतं. त्याच्यानंतर JEE ॲडव्हान्सवर थोडंसं विचारलं की JEE ॲडव्हान्स दिले का वगैरे. त्याच्यानंतर मग OTT प्लॅटफॉर्मवर क्वेश्चन केला, म्हणजे वेब सिरीजवर प्रश्न. सरांनी मला विचारलं की तुमची हॉबी काय, तर हॉबी नाही, ॲक्च्युली त्यांनी मला सरळ वेब सिरीज बघता का असं विचारलं. इथं पर्टिक्युलरली त्यांनी हॉबी विचारलं नव्हतं, फक्त वेब सिरीज पाहता का, कारण ते OTTचा संदर्भ होता आणि त्यावरून त्यांनी वेब सिरीज पाहता का असं विचारलं. मी म्हटलं हो सर पाहतो म्हटलं. मग त्यांनी म्हटलं कोण, म्हणजे इंग्लिश बघता का, इंग्लिश वेब सिरीज बघता का. मी सांगितलं हो सर. मग कोणत्या बघितल्यात, तर सांगितलं सर फ्रेंड्स आणि बिग बँग थेरी बघितली होती, बाकी 2-3 बघितल्या होत्या पण मी या 2 सांगितल्या ज्या मला क्लिक झाल्या. मग सरांनी प्रश्न विचारला की बिग बँग थेरीमधून तुम्हाला काय शिकायला भेटलं. तर हा एकदम काय म्हणतात त्याला वेगळा क्वेश्चन होता. वेगळा इन द सेन्स त्यावेळेस माझं प्रिपरेशन नव्हतं आणि मला हे एक्सपेक्टच नव्हतं आणि आपण त्या अँगलनं कधीच विचार केला नव्हता. आपण ॲज जस्ट एक कॉमेडी म्हणून, तसं तर फ्रेंड्समध्ये तर आणि बिग बँग थेरी दोन्हीमध्ये पण कॉमेडी अँगलनं आपण बघतो जास्त, ठीक आहे. तर मग मी त्या अँगलनं कधी विचार केला नव्हता, मग मला जास्त काही तिथं सांगता आलं नाही, जास्त काही म्हणजे लिटरली काहीच असं सांगता आलेलं नाही, ठीक आहे. तर त्याच्यामुळे तो एक मला वाटलं की थोडासा आपला निगेटिव्ह पॉईंट झालेला आहे आणि शिंदे सर मला थोडंसं कन्व्हिन्स झालेत असं वाटलं नव्हतं. मला या पॉईंटपर्यंत मला असं वाटत होतं की आपला इंटरव्ह्यू आता थोडा निगेटिव्ह झोनमध्ये जातो असं वाटत होतं. त्याच्यानंतर दुसऱ्या सरांनी विचारलं करप्शन, म्हणजे एक करप्शनवर ओपिनियन बेस्ड क्वेश्चन होता की तुम्ही करप्शन कमी कसं करणार, ठीक आहे. आता हा पण क्वेश्चन, असे काहीच क्वेश्चन मी प्रिपरेशनच काय केलं नव्हतं. तर मग परत याचं उत्तर मी असं दिलं की सर सर्वप्रथम तर मी स्वतः करप्शन करणार नाही, ठीक आहे. आणि दुसरं म्हणजे सर जरी मी करप्शन करत नसेल तरी पण अशी पॉसिबिलिटी आहे की माझ्या नकळत माझ्या डिपार्टमेंटमध्ये किंवा माझ्या अंडरच्या ह्याच्यामध्ये करप्शन होऊ शकतं, ठीक आहे. तर मी त्यावर पण लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करीन, की म्हणजे फीडबॅक घेत राहीन की आपल्या अंडर करप्शन वगैरे तर होत नाही ना आपल्याला नकळत, ठीक आहे. तर ते पण करेल, असं एवढं उत्तर सांगितलं होतं. आणि हे उत्तर मी इम्प्रॉम्प्टू सांगितलं होतं, मला तिथंच सुचलं तिथंच सांगितलं आणि मला वाटतं ते उत्तर बऱ्यापैकी चांगलं झालं ते. कारण बघा आपण अधिकारी आहेत, तर पहिली गोष्ट काय असली पाहिजे, आपण काय करणार हे सांगितलं पाहिजे, ठीक आहे. आणि आपल्यापासून कोणत्याही गोष्टीची सुरुवात करणं महत्वाचं आहे, ठीक आहे. तर मग त्या अँगलनं मला वाटतं की हे उत्तर म्हणजे बऱ्यापैकी चांगलं झालं. त्याच्यानंतर तिसरे मेंबर होते. तिसऱ्या मेंबर सरांनी काय विचारलं की त्यांनी पॉलिटीचा क्वेश्चन विचारला. आता बघा हा आउट ऑफ कॉन्टेक्स्ट क्वेश्चन होता, माझ्या याच्यामध्ये पॉलिटीचं काहीच नव्हतं, ठीक आहे. तर त्यांनी मला विचारला की आपली पार्लमेंटरी डेमोक्रेसी आणि प्रेसिडेन्शियल डेमोक्रेसी म्हणजे संसदीय आणि अध्यक्षीय लोकशाही याच्यामध्ये फरक काय आहे. आता याचं पण काही असं तयारी नव्हती, डायरेक्ट अशी तयारी नव्हती, फक्त मेन्सचं आपलं प्रिपरेशन चालू होतं, पण कोर्सचा पार्ट होता हा. पण इंटरव्ह्यूच्या अँगलनं ओपिनियन म्हणजे काही तयारी नव्हती. पण मग मी त्याला लक्ष्मीकांत सरांच्या बुकमध्ये एक हे आहे ना की बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलं होतं की पार्लमेंटरी डेमोक्रेसीमध्ये रिस्पॉन्सिबिलिटी जास्त आहे आणि म्हणजे जबाबदारीचं तत्व आहे, आणि प्रेसिडेन्शियलमध्ये काय आहे, स्थिरता आहे पण जबाबदारीचं तत्व नाही. आणि आपल्या लोकशाहीला स्थिरतेपेक्षा जबाबदारी जास्त महत्वाची आहे जर वंचित वर्गांचा विकास करायचा असेल तर. मग मी त्यांना तेच उत्तर दिलं. मी असं सांगितलं की
सर बाबासाहेब आंबेडकरांनी कॉन्स्टिट्यूशन म्हणजे घटनेच्या डिबेट्समध्ये, कॉन्स्टिट्यूशनल डिबेट्समध्ये असं तेव्हा पण हाच प्रश्न उपस्थित झाला होता. तर त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं होतं की पार्लमेंटरी डेमोक्रेसीमध्ये जबाबदारीचं तत्व जास्त आहे आणि प्रेसिडेन्शियलमध्ये स्थिरता आहे पण जबाबदारीचं तत्व नाही. आणि आपल्या देशामध्ये त्यावेळेस वंचित वर्ग खूप होता आणि जर त्यांचा विकास करायचा असेल तर आपल्यातून निवडून गेलेल्यांना जबाबदारी असली पाहिजे, ते जबाबदार असले पाहिजेत. तर तिथं जबाबदारीचं तत्व असलं पाहिजे आणि म्हणून आपण ते स्वीकारलं. परत हे पण उत्तर त्या सरांनी मला व्हेरी गुड म्हटलं, म्हणजे असं त्यांनी हळू आवाजात म्हटलं पण ते मला कळालं की ते सरांना उत्तर आवडलेलं होतं. तर सांगायचा मुद्दा असा की जेव्हा आपल्याला जे नॉलेज आहे ते एक तर आपल्याला वेल प्रेझेंट करता आलं पाहिजे. आता हे आपल्याला नॉर्मली माहीत असतं आणि ते ऑफिशियलिटी की तुम्ही कुणाला साईट करताय, कुठून साईट करताय. मी जे पहिलं वाक्य वापरलं की आपल्या घटनात्मक डिबेट्समध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलं, त्याच्यामुळं त्याला वजन प्राप्त होतं. ठीक आहे. आणि मी काही ते डिबेट्स वाचले नव्हते, फक्त ते लक्ष्मीकांत सरांच्या बुकमध्ये असंच आहे. ठीक आहे. आणि ते डोक्यामध्ये होतं असं. तर सांगायचा मुद्दा हा की तुम्हाला असं ऑफिशियल साईट करता आलं पाहिजे कुठल्या ह्याला, कारण आपण अधिकारी आहोत. अधिकारी आहे म्हणजे आपली काहीतरी आपण जे काही बोलतोय त्याला एक व्हॅलिडेशन पाहिजे. ठीक आहे. व्हॅलिडेशन म्हणजे समजा तुम्ही दुसरे काही क्वेश्चन विचारले तर तुम्हाला कायद्यातून सांगता आलं पाहिजे, या कायद्यामध्ये असं दिलेलं आहे किंवा गव्हर्नमेंटच्या डेटानुसार असं आहे, तर ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे. ठीक आहे. तर हा एक क्वेश्चन त्यांनी विचारला होता आणि मला वाटलं की इथं आपल्याला चांगलं हे आलेलं आहे. त्याच्यानंतर परत त्याच सरांनी मला परत आणखीन एक केस स्टडी विचारली. त्या केस स्टडीमध्ये म्हटलं की समजा तुम्ही एखाद्या योजनेचे प्रमुख आहात, म्हणजे बीडीओ वगैरे आहात आणि तुमच्या अंडर एखादी योजना आहे आणि त्याचे तुम्हाला लाभार्थी निवडायचे आहेत आणि तुम्ही लाभार्थी निवडलेले आहेत पण योजना अजून सुरू झालेली नाही आणि त्या अगोदरच तुम्हाला कळालं की लाभार्थी निवडण्यामध्ये चूक झालेली आहे. मग आता तुम्ही काय करा? मग मी म्हटलं सर जर माझी चूक झाली आहे तर मी डेफिनेटली करेक्ट करेल. ठीक आहे. कारण योजना आणखीन रोल आउट पण झालेली नाही, तर त्यामुळे मला आणखीन चान्स आहे की आपण करेक्ट करू शकतो. तर मी असं सांगितलं. परत मला सरांनी विचारलं म्हणजे त्यांनी म्हटलं की तुमचं त्याच्यामुळे हे होऊ शकते, म्हणजे बदनामी होऊ शकते. समजा तुम्ही जर चेंज केला तर तुमच्यावर असं होऊ शकतं की तुम्ही जर नाही सांगितलं कुणालाच कळणार पण नाही ना, पण जर तुम्ही सांगितलं तर लोकांना कळेल आणि तुमचं त्याच्यामध्ये निगेटिव्ह इमेज होऊ शकते किंवा बदनामी होऊ शकते, असं सरांनी म्हटलं. मी म्हटलं सर जर आपण चूक केलेली आहे तर ऍक्सेप्ट करायला काही प्रॉब्लेम असायला नाही पाहिजे असं म्हटलं. मला वाटतं सरांना ते पण आन्सर चांगलं वाटलं. त्याच्यानंतर मग सरांनी विचारलं की रिसर्चचा यूज काय, म्हणजे तुम्ही इकडे येत आहे तर तुमच्या डिग्रीचा प्रशासनात उपयोग काय, म्हणजे रिसर्चचा यूज काय. तर आता याच्या अँगलनं तुम्हाला काय क्वेश्चन विचारणार तर तुमच्या डिग्रीबद्दल की समजा इंजिनिअरिंग आहात तर इंजिनिअरिंगच्या मुलांना प्रशासनात वेगळं काय ऑफर करतात ॲज अ अधिकारी म्हणून, किंवा तुम्ही आर्ट्सचे आहे तर तुम्ही वेगळं प्रशासनाला काय ऑफर करतात. तर हा क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो. मग त्यांनी मला विचारलं की रिसर्चचा यूज काय. मग मी सरांना सांगितलं की सर रिसर्चमध्ये एक स्टँडर्ड प्रोसिजर असते, एक्सपेरिमेंट करायला लागतात, एक्सपेरिमेंटवरून रिझल्ट येतात. म्हणजे आपण असंच काहीतरी आर्बिटरी डिसिजन घेत नाही, काहीतरी लॉजिक्स असतात किंवा प्रिन्सिपल असतात, काहीतरी एक्सपेरिमेंट असतात, त्याच्यावर आधारित डिसिजन घेतो. म्हणून मला रिसर्चचा प्रशासनात काय फायदा होणार आहे तर मी कुठलेही आर्बिटरी डिसिजन घेणार नाही, जे मनाला वाटतं ते डिसिजन घेणार नाही. फॅक्ट्स आधारित, डेटा आधारित मी डिसिजन घेईन, असं मी उत्तर दिलं आणि मला वाटतं हे पण उत्तर ठीकठाक होतं, म्हणजे ते पण सरांना उत्तर ठीकठाक वाटलं. तर असा हे होतं म्हणजे इंटरव्ह्यू होता. असा हा 2020चा इंटरव्ह्यू होता. जवळपास 15 मिनिट तो इंटरव्ह्यू चालला. तर बघा आता याच्यामध्ये काय झालं, सुरुवातीचा फेज जो होता त्या सुरुवातीच्या फेज मधले क्वेश्चन्स मला सांगता आले नाही, पण जे नंतरचे क्वेश्चन होते त्यातले पर्टिक्युलरली कुठले ओपिनियन बेस्ड क्वेश्चन, जे ओपिनियन बेस्ड क्वेश्चन होते त्यांची माझी तयारी नव्हती, पण मी मला वाटतं इम्प्रॉम्प्टू बऱ्यापैकी उत्तर चांगले दिले. ठीक आहे. तर माझ्या पहिल्या अटेम्प्टमध्ये विदाऊट प्रिपरेशन मला 55 मार्क्स मिळाले. तर ते 55 मार्क्स मिळण्याचं कारण मला वाटतं तसे ते खूप जास्त नाही आहेत, पण माझ्या हिशोबाने ते खूप जास्त होते कारण मी बिना प्रिपरेशनचं ते केलं होतं. तर त्याचं कारण मला वाटलं की ते शेवटचे जे क्वेश्चन होते म्हणजे कुठले ते ओपिनियन बेस्ड क्वेश्चन. म्हणजे सांगायचा मुद्दा काय मला की तुमचे मार्क्स जे आहेत ना ते फॅक्ट्सपेक्षा ओपिनियनवर जास्त ठरतात. ओपिनियन बेस्ड क्वेश्चन जसं की तुम्हाला प्रशासनात काय यायचं आहे, तुमचं इंट्रोडक्शन विचारलं तर तुम्ही इंट्रोडक्शन काय देणार आहात, तुमच्या डिग्रीचा उपयोग काय आहे, या उत्तरामध्ये जर एक मॅच्युरिटी त्यांना दिसली, एक वेगळेपण जर त्यांना दिसलं तर तुम्हाला डेफिनेटली मार्क्स पडतात. एखादा तुम्हाला फॅक्च्युअल विचारला तुमच्या डिग्रीबद्दल, तुम्हाला नाही आला तर चालू शकतो, कारण त्यांना माहित आहे की ग्रॅज्युएशनमध्ये डिफरन्स आहे किंवा टाइम लॅप झालेला आहे, टाइम म्हणजे फरक म्हणजे आता वेळ खूप गेलेला आहे ना. तर एखादी फॅक्च्युअल गोष्ट न आठवणं ठीक आहे, पण तुम्हाला तिथं ओपिनियन विचारले किंवा एखादी समस्या दिली, दंगल झाली तर तुम्ही काय कराल, त्याचं जर उत्तर तुम्ही बेस्ट दिलं, चांगल्या पद्धतीने दिलं तर तुम्हाला मार्क्स मिळणार, कारण तो मार्क्स डिफायनिंग असतात. जसं आता मला वाटलं याच्यामध्ये जे दोन होते आपले म्हणजे भ्रष्टाचार करणार का, त्याच्यानंतर ते चुकीचे लाभार्थी वाढले, हे ओपिनियन बेस्ड क्वेश्चन होते. माझं मत त्यांना जाणून घ्यायचं होतं, तर त्याच्यावर मार्क डिसाईड होता
किंवा पार्लमेंटरी डेमोक्रेसी आणि प्रेसिडेन्शियल डेमोक्रेसी, तो पण क्वेश्चन वेगळा होता. ठीक आहे. तर असे क्वेश्चन म्हणजे सांगायचा मुद्दा की तुमचा जरी 10-15 मिनिट इंटरव्ह्यू खराब गेला तर पॅनिक व्हायचा नाही. एक चांगला क्वेश्चन, त्याचं चांगलं आन्सर, ते तुमचं पूर्ण गेम चेंज करू शकतो. आणि त्या एका उत्तरानं जे करप्शन कमी करणार का किंवा ते पार्लमेंटरी वाला जे क्वेश्चन होता त्या उत्तरानं माझा कॉन्फिडन्स वाढला आणि पुढचे 2-3 क्वेश्चन माझे चांगले झाले. सुरुवातीला मी हळूहळू निगेटिव्हवर आलो होतो की आता काय म्हणजे इंटरव्ह्यू गेलाच आहे आपला, काय एवढं पण आपल्याला असं जास्त, कारण त्यांनी सिंपल विचारले होते ना, ते 1-2-3 क्वेश्चन यायला पाहिजे होते, थोडं प्रिपरेशन केलं असं तर आले असते, पण तेच आपल्याला सांगता आलं नाही, तर निगेटिव्ह होतो मी. पण नंतर एक क्वेश्चन आन्सर चांगलं झालं आणि पूर्ण इंटरव्ह्यू बदलला. ठीक आहे. तर हे सांगायचं होतं की कोणत्या ह्याच्यावर क्वेश्चन येतात, म्हणून प्रिपरेशन करताना ज्यांना आता कमी वेळ आहे, अचानक इंटरव्ह्यू आलेला आहे, तर त्यांना एक सजेशन असं आहे की हे बेसिक क्वेश्चन चांगले करा, तुमचा इंट्रो चांगला करा, म्हणजे लिहून काढा इंट्रो जो आहे ना, की म्हणजे असं क्वेश्चन लिहा की नाव न सांगता इंटरव्ह्यू घ्या, म्हणजे तुमचं इंट्रोडक्शन द्या असं विचारलंय तुम्हाला, तर तुम्ही काय उत्तर देणार आहात, त्याची प्रायोरिटी काय असली पाहिजे, कारण तुमच्याकडे लिमिटेड वेळ आहे, तुम्हाला वेळ खूप नाही आहे, तुम्हाला वेळ फार कमी आहे. मग तेवढ्या म्हणजे त्यांनी 20-30 सेकंदमध्येच तुम्हाला इंटरप्ट करू शकतात. ठीक आहे. इंट्रो सांगताना तर तुम्ही 30 सेकंदमध्ये कोणत्या पॉईंट्सची प्रायोरिटी आहे ठेवायची, तुम्हाला कोणता मुद्दा तुम्हाला आधी सांगायचा आहे, कोणता नंतर सांगायचा आहे, कोणता मुद्दा सांगायचा राहून गेला तरी काही फरक पडणार नाही, किंवा इंटरव्ह्यू मध्ये आता तुम्ही ज्या मुद्दा सांगणार आहे त्या मुद्द्यावर तुम्हाला पुढे क्वेश्चन बनणार आहे, मग तुम्ही असा एखादा मुद्दा सांगितला सुरुवातीलाच की ज्यावर तुमची तयारीच नाही. ठीक आहे. तर मग काय, मग तुमचा इंटरव्ह्यू पूर्ण त्या झोन मध्ये जाणार आहे. म्हणून काय सांगायचंय तुम्हाला, ज्याची तुमची तयारी आहे, तर ते मुद्दे तुमचे वर असले पाहिजेत. एक साधं उदाहरण सांगतो की मी माझा आन्सर तयार करत होतो आणि त्यानंतर काय झालं, मी त्याच्यामध्ये असं लिहिलं की सर मी असं आहे, म्हणजे मी लातूरचा आहे, आणि त्यामध्ये मी एक शब्द लिहिला की मी एका मध्यमवर्गीय कुटुंबातून येतो, म्हणजे माझे वडील शिक्षक आहेत. त्याच्यावर मला प्रश्न काय पडला, म्हणजे माझ्या मित्राने ऍक्च्युली तो सांगितला की मध्यमवर्गीयची व्याख्या काय, राईट. तर मग हे असे क्वेश्चन तयार करायचे, आणि मध्यमवर्गीयची व्याख्या मला माहित नाही, मी आज मध्यमवर्गीयची व्याख्या काहीतरी असली पाहिजे ना, मी कसं म्हणतोय मी मध्यमवर्गीय कुटुंबातून येतोय, किंवा तुम्ही गरीब कुटुंबातून येत आहे, किंवा असं जे काही तुम्हाला सांगायचं आहे, किंवा तुम्ही एका प्रिव्हिलेज कुटुंबातून येत आहे असं सांगायचं आहे, तर त्याची व्याख्या काय, मग काय वर्ल्ड बँकेनुसार काय व्याख्या आहे, असं काहीतरी त्याला संदर्भ देता आला पाहिजे. म्हणून जे तुम्ही अशा क्वेश्चन मध्ये जे पण तुम्ही सांगणार आहात तर ते प्रत्येक शब्द तोलून मापून वापरला पाहिजे. ठीक आहे. तर त्या अँगलनं तुम्ही काम करा. परत प्रशासनात काय यायचंय, तुमचं प्रशासनात येण्याचं कारण काय, मग त्याच्यावरून पुढे क्वेश्चन बनतात, मग समाजसेवा का नाही करत तुम्ही, ठीक आहे, मग प्रशासनातच काय येत आहे, असे जे क्वेश्चन होतात ना, मग ह्याला तुम्हाला जेवढं इफेक्टिव्ह बनवता येईल तेवढं इफेक्टिव्ह बनवा. आणि त्यामध्ये मी एक पॉईंट सांगत होतो की सर मला प्रशासनामध्ये एक चांगलं करिअर पण पाहिजे आणि लोकांसाठी काम पण करायचे. आता मी माझं उत्तर सांगत नाही, नाहीतर ते सगळीकडे कॉमन होते. ठीक आहे. तर म्हणजे सांगायचा मुद्दा असं की मी त्याच्यामध्ये 2-3 कीवर्ड्स तयार केले होते, तर तुम्ही पण त्याचे कीवर्ड्स तयार करा की काय तुम्हाला सांगायचं आहे. कीवर्ड्स याच्यासाठी तयार करायचे की तुम्हाला पूर्ण उत्तर डबल वाचणं होत नाही. तुम्हाला इंट्रो द्यायचे ना, तर इंट्रो मध्ये काय आलं पाहिजे, तुमचं ठिकाण, तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड, असे हे कीवर्ड झाले. मग प्रशासनात काय यायचंय त्याचं एकदा चांगलं उत्तर तयार करायचं, म्हणजे मेन उत्तर तयार करायचं, त्यावरून काय काय फाटे फुटतात ते बघायचं, आणि नंतर सगळ्यात शेवटी छोटंसं कीवर्ड मध्ये तयार करायचं की हे 3 पॉईंट माझे आले पाहिजेत. मग काय होतं तुम्हाला, तुम्ही ते डबल जेवढं त्याला रिवाइज कराल त्या आन्सर्सला, स्वतःशी बोलाल, तिथे गेल्यानंतर ते इम्प्रॉम्प्टू निघतं, बरोबर निघतं. आणि काही नाही आठवलं तर कीवर्ड्स आठवतात, आणि एक कीवर्ड आठवला की तुमचे पुढचे बरोबर आठवत जातात. फक्त तुम्हाला एक किक स्टार्ट पाहिजे, एकदा किक स्टार्ट भेटलं की बरोबर तुमचे उत्तर येत जातात. म्हणून कीवर्ड थोडंसं सांगायचं. ठीक आहे. मग मी कीवर्ड केले होते की प्रशासनात डायव्हर्सिटी ऑफ वर्क आहे, जास्त आपल्याकडे रिसोर्सेस आहेत, म्हणजे आर्थिक पॉवर असतात, म्हणजे आपल्याकडे आर्थिक संसाधने जास्त आहेत, म्हणजे ह्युमन्स पण, म्हणजे आपल्याला मानवी भांडवल पण आहे, तेवढी मोठी यंत्रणा आहे, असं मी ते कीवर्ड केला होता. नंतर माझं ॲज अ मला करिअर मधून पण चांगलं आहे, जॉब सिक्युरिटी वगैरे आहे, तर तो एक कीवर्ड, असं मी 3-4 कीवर्ड तयार केले होते, त्या अँगलनं सांगणार होतो. पण ते किती एक्सप्लेन करायचं ते तुमच्यावर आहे, कारण 30 सेकंदामध्ये 40 सेकंदामध्ये ते तुम्हाला इंटरप्ट करणार आहेत. ठीक आहे, थांबवणार आहेत. म्हणून मग त्याला असं वाहवत जायचं नाही. 30 सेकंदामध्ये आपले सगळे पॉईंट कव्हर झाले पाहिजेत. ठीक आहे. नंतर त्यांनी डिटेल विचारलं तर तुम्ही आणखीन एक्सप्लेन करू शकता. पण असं आहे की तुम्ही भारी उत्तर बनवलंय पण ते तुमचं उत्तरच ऐकून घेत नाही, 20-30 मध्येच तुम्हाला इंटरप्ट करताय, तर तुमचं उत्तर पुढेच राहिलंय भारी, तर काय फायदा आहे. तर त्याच्यामुळं ती प्रायोरिटी ठरवायची आणि प्रत्येक पॉईंटला टच करून जायचं पहिल्या उत्तरामध्ये. आणि जर त्यांना काही वाटलं तर ते तुम्हाला परत विचारतीलच, त्यांना आणखीन विचारायचं असेल तर तेव्हा एक्सप्लेन करायचं. ही तुमची स्ट्रॅटेजी असली पाहिजे. ठीक आहे. तर हा असा 20चा इंटरव्ह्यू होता, तर त्याच्यामध्ये मला 55 मार्क्स आले. ठीक आहे, म्हणजे ठीकठाक स्कोर होता. आता 21चा इंटरव्ह्यू. आता 2021च्या इंटरव्ह्यू मध्ये काय झालं की म्हणजे एकतर तो म्हणजे इंटरव्ह्यू म्हणजे आमची मेन्स झाली 22ची, आणि त्या मेन्स नंतर एक 10-15 दिवसामध्ये इंटरव्ह्यू आला, तर त्यामुळे एक 10-15 दिवस प्रिपरेशनला भेटले, बऱ्यापैकी चांगले प्रिपरेशनला भेटले. फक्त त्यामध्ये एक चूक अशी झाली की मी मॉक इंटरव्ह्यू दिला नाही.
मॉक इंटरव्ह्यू दिला नाही, एकही मॉक इंटरव्ह्यू दिला नाही. 21च्या अगोदर जो एक दिला होता त्याच्यावर मी परत मॉक इंटरव्ह्यू म्हणजे 20च्या अगोदर जो 20 साठी जो एकच मॉक इंटरव्ह्यू दिला होता तो पण असाच दिलेला. तर त्या इंटरव्ह्यूवरच मी गेलो, पण मग त्यामध्ये प्रिपरेशन केलं होतं, पण एरिया पण पूर्ण कव्हर झाले नव्हते. मला जेवढ्या प्रमाणात मी जे तुम्हाला सांगितलं की फाटे फुटतात तोपर्यंत क्वेश्चन करायचं, हा जो सिरियसनेस नव्हता किंवा किती शब्द तोलून आपण वापरायचे हा सिरियसनेस नव्हता. जस्ट मी डेटा कलेक्ट केला, कारण 15 दिवसाचा टाइम होता आणि त्यामुळे मला इंटरव्ह्यू मॉक इंटरव्ह्यू पण त्याच्यामुळे देता आले नाही. कारण मला वाटायचं मी मॉक इंटरव्ह्यूसाठी गेलो तर माझा एक दिवस पूर्ण जातो त्याच्यामध्ये, जायचं तिथं वेट करायचं, म्हणून मी मॉक इंटरव्ह्यू जास्त दिले नाहीत. आणि वाटलं की मागच्या इंटरव्ह्यूमध्ये आपण काही न करता बऱ्यापैकी ठीकठाक केलेला आहे, तर आता तो एक्सपिरियन्स आहे त्याच्यामुळं मॉकमध्ये वेळ घालायला नको, त्या अँगलनं मी थोडंसं कंटेंट बिल्ड करण्यावर भर दिला. तर त्या इंटरव्ह्यूमध्ये 47 मार्क आले मला, जे माझ्या एक्सपेक्टेशनपेक्षा खूप कमी होते. म्हणजे तसा इंटरव्ह्यू पण चांगला गेला नव्हता, ते मी सांगतोच तुम्हाला कसं झालं. तर मला 2च मार्क्स पाहिजे होते आणखीन, 49 किंवा 50 असते तर मला पोस्ट भेटली असती त्यावेळेस. फक्त 50 मार्क आणि मी कॉन्फिडंट होतो, मागच्या वेळेस परत जाऊन आले होते तर 50+ तर येतीलच. पण ठीक आहे, ते नाही. तर बघा आता त्या इंटरव्ह्यूमध्ये काय विचारलं आणि कुठे इंटरव्ह्यू कमी झाला. एकतर काय झालं की त्या दिवशी सगळ्या मुलांचे इंटरव्ह्यू एक 10 मिनिटाचे झाले, 9, 10, 12 याच रेंजमध्ये झाले इंटरव्ह्यू. ठीक आहे, नॉर्मली कसं असतं, तुम्हाला सेटल व्हायला, तुमच्या नर्व्स सेटल व्हायला आणि थोडं कॉन्फिडन्स यायला तुम्हाला वेळ लागतो. आणि त्यामध्ये कसं झालं की इंटरव्ह्यू एकदम कमी झाला, कमी टाइम स्पॅनचा झाला इंटरव्ह्यू, आणि त्याच्यामध्ये माझी सुरुवातच खराब झाली. म्हणजे सुरुवातीच्या 2-3 क्वेश्चनमध्येच मी क्लीन बोल्ड झालो, त्याच्यामुळे थोडंसं माझा कॉन्फिडन्स कमी होता आणि इंटरव्ह्यू पण लगेच संपला, म्हणून मला रिकव्हर करता आलं नाही. बघा मागचा इंटरव्ह्यू आणि ह्या इंटरव्ह्यू मध्ये फरक काय होता की मी नंतर रिकव्हर केलं, पुढच्या क्वेश्चन मध्ये मी रिकव्हर केलं, पण इथं मला तसा चान्स भेटला नाही आणि थोडंसं मी डिमोरलाइज झालो होतो. तर बघा आता काय झालं, पहिल्या शिंदे सरांचाच पॅनल होतं, परत शिंदे सरांनी परत विचारलं फोटो कधीचा आहे, आणि फोटो खूप जुना होता. फोटो 20च्या अगोदरचा होता, आणि 20च्या अगोदर म्हणजे पण कोविडच्या अगोदरचा काइंड ऑफ तो फोटो होता. तर त्याच्यामध्ये परत यावेळेस त्यांनी विचारलं की मग तुमचं म्हणजे तुम्ही म्हणजे फोटोमध्ये माझं म्हणजे दाढी होती आणि इकडं क्लीन शेव होतं, मी क्लीन शेव केलेलं होतं. मग सरांनी म्हटलं की तुम्हाला बियर्ड चांगली दिसते. ठीक आहे, मी फरक मध्ये सांगितलं ना की सर तिथं बियर्ड आहे आणि मी क्लीन शेव केली आहे आणि तिथं टी शर्ट आहे आणि फॉर्मल आहे, असं मी काही एक्स्ट्रा जास्त सांगायचं नव्हतं, मला जे आहे ते नॉर्मल सांगायचं होतं, मी तसंच नॉर्मल सांगितलं. तर मग सरांनी म्हटलं की तुम्हाला बियर्ड छान दिसते आणि तुम्ही क्लीन शेव का केली. मी म्हटलं सर थोडं ऑफिशियल म्हणजे असं असं मला पण आता याचं उत्तर मला पण माहित नव्हतं त्यावेळेस. मी एक जनरल सांगितलं की सर ऑफिशियल म्हणून थोडंसं प्रोफेशनल वाटायचं म्हणून केलं. तर मग सरांनी मला म्हटलं की आपले PM पण खूप मोठी बियर्ड ठेवतात, ठीक आहे, तर मग ते काही प्रोफेशनल नाहीत का, असं म्हटलं. आता मला त्याच्यावर काही उत्तर नव्हतं, म्हणून मी काही जास्त असं बोललोच नाही, मी शांत राहिलो. ठीक आहे, आणि नंतर ते आणि ते दुसरे एक्सपर्ट मेंबर होते, तर त्यांच्यासोबत ते डिस्कस करू लागले. म्हणजे जस्ट त्यांनी असं डिस्कस केलं की सर बियर्ड नसणं म्हणजे प्रोफेशनल आहे, असं कसं ते एक हलक्या ह्याच्यामध्ये लाईट वातावरणामध्ये त्यांचं ते डिस्कशन झालं. पण आता बघा मला याच्यावर काही उत्तर नव्हतं, फक्त मला एवढंच सांगायचं की अशा उत्तरावरून तुमचं जज होणार नाही, तुम्ही जज होणार नाही. हे कसं असतं, एक काइंड ऑफ कन्व्हर्सेशन स्टार्टर असतं. आणि दुसरं म्हणजे शिंदे सर मला वाटतं याच्यासाठी विचारतात की बऱ्याच मुलांचे फोटो वेगळे, मग जो मुलगा आलाय तोच इंटरव्ह्यूला, म्हणजे असं माझा अंदाज आहे, मला माहित नाही, पण जो आलाय तो खराच तो मुलगा आहे का, म्हणून एक थोडंसं तो विचारण्याचा भाग असू शकतो किंवा एक काइंड ऑफ कन्व्हर्सेशन स्टार्टर असू शकतो. आणि मग त्याच्यातून फक्त सांगायचा मुद्दा एक की तुमचा फोटो प्रोफेशनल असला पाहिजे थोडासा, एकदम आता टी शर्ट वगैरे तसं नाही. आपण आयोगाची परीक्षा देतोय तर ती माझ्याकडून चूक झाली होती, मी परत 22ला तो फोटो चेंज केला. ठीक आहे, तर तेवढं तुम्ही पण लक्षात ठेवा, नवीन जर फॉर्म भरत असाल ना तर आपला फोटो चांगला असला पाहिजे. आता आपण विचार करत नाही इंटरव्ह्यूचा, पण नंतर ते मागात पडू शकतं किंवा ते थोडंसं आपल्याला निगेटिव्ह जाऊ शकतं. तर बघा अशा प्रकारच्या क्वेश्चनमध्ये मला काय सांगायचं की तुम्ही सेफ खेळायचं, म्हणजे न्यूट्रल खेळायचं, की असं नाही विचार करायचं की मी काहीतरी लय भारी उत्तर देईल आणि मग लय भारी मार्क्स घेईल. ठीक आहे, कारण आता कसं झालं की थोडंसं तुम्ही काहीतरी उत्तर, चांगलं उत्तर, काहीतरी वेगळं उत्तर देण्याच्या नादामध्ये आहे ते मार्क्स गमवायचे नाही. म्हणजे मला असं माहित आहे की 1-2 माझ्या मित्रांनी का कोणीतरी असं उत्तर दिलं होतं की सर मी तिथं त्या म्हणजे ते फोटो जे आहे त्यावेळेस मी काय म्हणतात थोडंसं इमॅच्युअर होते, आता मी मॅच्युअर झालोय, असं काहीतरी त्यांनी उत्तर दिलं. मग सरांनी म्हटलं की आम्हाला काय माहिती तुम्ही कसे होते तेव्हा, आणि तिथं आमचं बोलणंच पण झालं नाही, असं झालं. ते विनाकारण काय होतं, निगेटिव्ह इम्प्रेशन पडतं. मग अशा याच्यामध्ये सेफ खेळायचं, म्हणजे जास्त काही म्हणजे हे करायला जायचं नाही, जनरली जे दिसतं ते सांगायचं. तर हा एक म्हणजे माझ्याकडून म्हणजे माझं असं मत आहे. ठीक आहे, मग नंतर सरांनी म्हटलं हाऊ आर यू आणि तुमचा प्रिफरन्स काय. मी हाऊ आर यू म्हटल्यानंतर मी म्हटलं फाईन सर, आणि होपफुली तुम्ही पण फाईन असाल म्हटलं. इथपर्यंत सगळं वेल अँड गुड होतं. सरांनी म्हटलं प्रिफरन्स काय, मग प्रिफरन्स सांगितला. बघा प्रिफरन्स सांगताना आपण मराठीत सांगा किंवा ह्याच्यामध्ये सांगा, फक्त म्हणजे फुल फॉर्म सांगायचं, शॉर्ट फॉर्म सांगायचं नाही, म्हणजे DC वगैरे असं म्हणायचं नाही. ठीक आहे, कारण आपण ऑफिशियल आहोत ना,
लक्षात घ्या, इंटरव्ह्यूचा मेन काय आहे की तुम्ही अधिकारी होणार आहात असं नाही, तुम्ही अधिकारी झाला आहात ह्या अँगलमध्ये तुम्हाला प्रिपरेशन करायचं. म्हणजे आता हे एक्सप्लेन करतो थोडं की अधिकारी झाला आहात म्हणजे काय. तर तुमच्या उत्तरामध्ये ऑफिशियलिटी आली पाहिजे. तुम्ही काही पण जे बोलताय ना त्याला काहीतरी लॉजिक असलं पाहिजे. मी 22 इंटरव्ह्यू मध्ये जे उत्तर आहेत ना त्याच्यामध्ये तुम्हाला आणखी सांगेल ते कसं की तुमच्या उत्तरामध्ये ऑफिशियलिटी असली पाहिजे की तुम्ही म्हणजे गव्हर्नमेंटचा प्रोटोकॉल कसा असतो. ठीक आहे, आता आपल्याला माहित आहे की बाहेर समजा तुम्हाला माहित आहे की बाहेर खूप क्राईम होईल समजा असं माहित आहे, बरोबर आहे. पण गव्हर्नमेंटचा डेटा वेगळाच काय सांगतो. ठीक आहे, तर ते बाहेरचं परसेप्शन वेगळं, ते सामान्य माणसासाठी. पण एक अधिकारी म्हणून आपल्याला काय माहित पाहिजे की डेटानुसार काय आहे, आकडेवारीनुसार काय आहे, तर हे आपल्याला माहित असलं पाहिजे. मग हा अधिकारी आणि याच्यामधला फरक आहे. दुसरं म्हणजे अधिकाऱ्यांच्या उत्तरामध्ये बॅलन्स पाहिजे. ठीक आहे, बॅलन्स पाहिजे हा एक गोष्ट. बॅलन्स म्हणजे की तुमच्यामध्ये काय म्हणतात त्याला जातीय बयास, धार्मिक बयास, जेंडर बयास असे बयास आलेले नाही पाहिजे. लक्षात घ्या, जे केस स्टडी विचारतात तुम्हाला, केस स्टडीचं लॉजिकच हे आहे. केस स्टडी मधून त्यांना तुमचे बयास वगैरे समजून घ्यायचे असतात. जसं पर्टिक्युलरली महिलांविषयीचे जे केस स्टडीचे क्वेश्चन असतात म्हणजे डोमेस्टिक व्हायलन्स किंवा अशा अँगलना जे क्वेश्चन असतात तर त्याच्यामध्ये त्यांना किंवा असं बरंच मुलांना लग्नाबद्दल विचारतात. तुम्ही काय म्हणतात त्याला, तुमच्या उंचीची मुलगी आहे, एक तुमच्यापेक्षा जास्त उंचीची मुलगी आहे, एक कमी उंचीची मुलगी आहे, तर तुम्ही कुणाशी लग्न कराल. याचं लॉजिक हे आहे की त्यांना जेंडर बयास समजून घ्यायचा आहे. किंवा आता जेंडर बयास मध्ये हाईटचा बयास आला, असे वेगवेगळे तुमच्याकडे बयास आहेत का. ठीक आहे, की मग वर्किंग पाहिजे का नॉन वर्किंग असे पण क्वेश्चन विचारतात ना. तर मग हे तुमचं जेंडर बयास चेक करण्यासाठी असतात. आता आरक्षणाचे क्वेश्चन आहे, तर आरक्षणाचा क्वेश्चन आहे सध्या आता जातीय हे चालू आहे ना आरक्षणाचा मुद्दा. तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे चेक करणार की मग या समाजाला आरक्षण दिलं पाहिजे का, मग या समाजाला नाही दिलं पाहिजे का, मग तो तर प्रगत समाज आहे किंवा तो तर असा समाज आहे, असे जे क्वेश्चन असतात ना ते तुम्हाला कशासाठी विचारतायत. तर ते तुम्हाला असं म्हणजे परत परत विचारून त्यांनी तुमच्याकडून तुमचा काही बयास आहे का त्याबद्दल, म्हणजे आपल्या जातीबद्दल किंवा दुसऱ्याच्या जातीबद्दल तुमच्याबद्दल मनात काही हे आहे का, तर ते त्यांना चेक करायचं असतं. म्हणून अशा क्वेश्चनचे उत्तर देताना न्यूट्रल राहायला बघायचं. ठीक आहे, जातीय, धार्मिक, जेंडर बयास असे वेगवेगळ्या प्रकारचे बयास ठेवायचे नाहीत. आणि तिसरं म्हणजे शासनाची बाजू सांगायची. आपण गव्हर्नमेंट म्हणजे मी जे म्हणालो तुम्हाला की आपल्याला अधिकारी झाल्यासारखं बघायचं ना, तर 2 पॉईंट सांगितले. आता तिसरा पॉईंट आहे शासनाची बाजू सांगता आली पाहिजे. ठीक आहे, शासनाची बाजू म्हणजे कसं की आपल्याला नॉर्मली माहित असतं की काय म्हणतात त्याला, नॉर्मली आपल्याला माहित असतं. मी जसं म्हणतो की आपण घरी ती लेमॅन चर्चा करतो, एक इन्फॉर्मल चर्चा होती ना त्याच्यामध्ये, आणि याच्यामध्ये फरक असला पाहिजे की शासन काहीतरी निर्णय जेव्हा घेतं तर त्यामागं काहीतरी रॅशनॅलिटी असतं. ठीक आहे, नॉर्मली सोशल मीडियामध्ये वगैरे खूप टीका वगैरे होऊ शकते त्याच्यावर, पण शासनाची बाजू काहीतरी विचार करूनच तो घेतलेला निर्णय असतो. त्याच्यामागे काहीतरी लॉजिक असू शकतं. हा, त्याच्याशी तुम्ही सहमत असू शकता किंवा असहमत असू शकता, पण तुम्हाला त्यांची बाजू मांडता आली पाहिजे. ठीक आहे, हे लक्षात घ्या. रिसेंटली काय झालं, एका PSIच्या इंटरव्ह्यूमध्ये एका मित्राला असं विचारलं की बेरोजगारी खूप वाढलेली आहे आणि तुम्हाला असं वाटतंय का की आपलं शासन जबाबदार आहे. ठीक आहे, आणि त्या इन्फॉर्मल कसं आपण बोलतो ना, तर त्या मुलाच्या याच्या मनातून गेलं ते त्याने म्हणजे त्याने त्याचं प्रिपरेशन पण नव्हतं एवढं आणि त्याने उत्तर दिलं की हो शासन जबाबदार आहे सर असं म्हणतो. मग हे असं उत्तर आलं नाही पाहिजे. ठीक आहे, आपण अधिकारी आहोत, शासनाचं पण काही अँगलने शासनाचे प्रयत्न चालू असतात, त्यांच्या मर्यादा पण असतात काही. ठीक आहे, तर त्या मर्यादा आपल्याला समजून सांगतात. बाहेर समाजात जी चर्चा होत असतात त्या चर्चेमध्ये आणि आपल्या अधिकारी म्हणून आपल्यामध्ये फरक दिसला पाहिजे. तर ते उत्तर आहे. मग असे उत्तर तुम्हाला वेगळे पण देतात. ठीक आहे, तर हा मुद्दा मला सांगायचा होता. त्याच्यानंतर प्रिफरन्स सांगितलं मी की फुल फॉर्म मध्ये सांगायचं श्रेणी अ, श्रेणी ब, क्लास 1 क्लास 2 असं म्हणण्यापेक्षा श्रेणी अ, श्रेणी ब असं म्हणलेलं चांगलं. त्याच्यानंतर बघा, परत सरांनी मी म्हटलं तसं आयसरचा क्वेश्चन विचारला, आयसरची कन्सेप्ट कुणाची होती. ठीक आहे, मग आयसर मधून इकडे का आला. मी परत यावेळेस थोडंसं आणखीन प्रिपरेशन केलं होतं, पण तरी पण सर मला वाटलं नाही की जास्त सॅटिस्फाईड झालेले आहेत. किंवा शिंदे सर तसं म्हणजे बाकी मुलांचे पण असे अनुभव होते की शिंदे सर दाखवत नाही सॅटिस्फाईड वगैरे झाले असं. ठीक आहे, त्याच्यानंतर काय विचारलं त्यांनी, आता माझं ग्रॅज्युएशन जिओलॉजी होतं आणि त्यावेळेस रिसेंटली ते तुर्कीचा मोठा भूकंप झालेला होता. मग सरांनी काय म्हटलं की न्यूजपेपर वाचता का म्हटलं हो सर. मग त्यांनी विचारलं की तुर्कीमध्ये अर्थक्वेक झालेला आहे. मग त्याच्यामध्ये त्यांनी विचारलं, त्यांनी मला एक क्वेश्चन विचारला की तिथं कोणती म्हणजे आपण तुर्कीला मदत पाठवली तर तिथं नाही, तर तिथं कोणतं आपण सैनिक पाठवले होते, तर ते NDRFचे जवान होते. तर ते मला माहित होतं, मी ते बरोबर सांगितलं. नंतर सरांनी एक क्वेश्चन विचारला मला की तुर्कीसाठी आपण काही मदत पाठवली होती, त्या ऑपरेशनचं नाव काय होतं. ठीक आहे, मग मला ते ऑपरेशन दोस्त माहित होतं, पण मला ते दोस्त का आणखीन काहीतरी कन्फ्युज होत होतं. म्हणून मी काय म्हटलं की चुकीचं सांगण्यापेक्षा सेफ खेळूया, दोस्त का सख्खा असंच काय तर होतं, पण ते मला 100% माहित नव्हतं. मी म्हटलं सर सॉरी सर माहित नाही म्हटलं. आणि तो क्वेश्चन यायला पाहिजे होता, ऍक्च्युली सांगायला पाहिजे होता, कारण तो खूप वरच्या लेअरचा क्वेश्चन होता आणि ते एकदम माहित असणं अपेक्षित होतं. ठीक आहे, तर तो क्वेश्चन हे झाला. मग त्याच्यानंतर सरांनी म्हटलं की तुर्कीच्या अर्थक्वेक जवळच एक हानी झालेलं शहर आहे, म्हणजे तुर्कीच्या अर्थक्वेक मध्ये खूप हानी झाली, पण जवळच एक हानी न झालेलं
शहर आहे, तर त्या शहराचं नाव काय? आता मी न्यूजपेपर पण वाचला होता, बरंच तुर्कीच्या अर्थक्वेकमध्ये तयारी मी केली होती, पण मला असा काही हे सापडला नाही. मी जिओलॉजिक अँगलनं जास्त केली होती की तुर्कीमध्ये अर्थक्वेक का जास्त होतात, ह्या अँगलनं मी तयारी केली होती. पण मला काही असं शहर सापडलं नव्हतं. पण सरांनी म्हटलं की पुढचं वाक्य सरांनी वापरलं की एवढं पण माहित नाही का तुम्हाला, आजच्याच न्यूजपेपरला होतं, मी वाचून आलो होतो पण मला तर काही सापडलं नव्हतं. पण मी काही सरांना तसं म्हणू शकत नव्हतो, किंवा सरांनी वाचलं असेल, सरांनी दुसरं न्यूजपेपर वगैरे वाचलं असणार, तर त्याच्यामधून म्हणलेलं असेल. आणि तिथून माझा थोडासा कॉन्फिडन्स लो झाला. सरांनी जेव्हा असं म्हटलं की तुम्हाला एवढं पण येत नाही का, म्हणजे एवढं पण माहित नाही का तुम्हाला, आजचा न्यूजपेपर तुम्ही वाचलं नाही का, असं. पण तरी मी बऱ्यापैकी उत्तर दिली होती. कदाचित तो सरांचा पे असेल की मला काय म्हणतात त्याला, निगेटिव्ह करून बघायचं. ठीक आहे, आणि मी थोडंसं निगेटिव्ह झालो. त्याच्यानंतर मग त्यावेळेस पॅनल मेंबर शेखर गायकवाड होते. मग शेखर गायकवाड सरांचं जिओलॉजीवर पुस्तक आहे, महाराष्ट्राची भूजल गाथा म्हणून, आणि माझं जिओलॉजी होतं. त्याच्यामुळे मग सरांनी विचारायला सुरू केलं, म्हणजे महाराष्ट्राची जिओलॉजी. तर त्यावेळेस मी महाराष्ट्राच्या जिओलॉजीवर ह्या एवढ्या अँगलनं मी क्वेश्चन नव्हते केले, पण मला एक जनरल माहित होतं, डेक्कन प्लॅटो आहे आपल्याकडं, इकडं सह्याद्री आहे, सातपुडा आहे, तर ते मी एक जनरल सांगितलं. ठीक आहे, म्हणजे फरक काय असतो, त्यावेळेस परत ह्या क्वेश्चनची तयारी नव्हती, हे आन्सर रॉ होतं. 22ला मी कशी तयारी केली होती की मग महाराष्ट्रामध्ये खडकांचं प्रमाण किती आहे, कोणत्या प्रमाणाची म्हणजे खडकं किती प्रमाणात आहेत, आणि कोणत्या एरियात कोणती कोणती आहेत, हे थोडंसं मी आणखीन चांगलं उत्तर तयार केलं. रॉ उत्तर आणि ह्याच्यामध्ये फरक काय असतो की आपण ग्रॅज्युएशन आहे, तर आपल्याला डेटानुसार माहिती असली पाहिजे, आणि पर्टिक्युलरली मी जिओलॉजिस्ट आहे, तर महाराष्ट्राच्या जिओलॉजीबद्दल मला तसं माहित असलं पाहिजे. ठीक आहे, पण ते उत्तर ठीक ठाक होतं. त्याच्यानंतर अर्थक्वेक कसे होतात, परत तुर्कीचा संदर्भ होता. होतं काय की जो तुमचे एक पॅनल मेंबर जेव्हा क्वेश्चन विचारतात, त्यावेळेस तुम्ही काही बोलता, तर त्यावेळेस बाकीचे 2 पॅनल मेंबर असतात, ते तुम्हाला इंटरप्ट करत नाही, ते नोट करून ठेवतात काय विचारायचं आहे क्वेश्चन, आणि मग नंतर त्याच्यावर क्वेश्चन विचारतात. मग सरांनी विचारलं, मग मी त्यांना ते प्लेट टेक्टॉनिक्स बद्दल सांगितलं की प्लेट्स असतात, कन्व्हर्जन, डायव्हर्जन, त्यामुळे अर्थक्वेक वगैरे होतात. त्याच्यानंतर सरांनी मला विचारलं ॲक्विफर. ॲक्विफर काय असतं? ॲक्विफरचा क्वेश्चन कुठून आला, तर लातूर आहे, लातूर दुष्काळासाठी फेमस आहे. ठीक आहे, आणि शेखर गायकवाड सरांचं परत सांगितलं भूजलावर काम आहे, आणि सरांनीच 2016च्या म्हणजे दुष्काळामध्ये जे लातूरला ट्रेन आली, तर ते ट्रेन पाठवण्यामध्ये सरांचा खूप मोठा रोल होता, त्यामुळे सरांना ते माहित होतं. मग ते ॲक्विफर वगैरे भूजलाच्या अँगलने येतं, मग ते पण मी त्यांना सांगितले, टाईप सांगितले मी त्यांना. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न विचारला त्यांनी, ग्राउंड लेवलची, महाराष्ट्रामध्ये ग्राउंड लेवल म्हणजे वॉटरची ग्राउंड लेवल, ग्राउंड वॉटरची लेवल जी आहे तर ती किती आहे, असं त्यांनी विचारलं. हा फॅक्च्युअल क्वेश्चन मला माहित नव्हता, मी म्हटलं सर माहित नाही म्हटलं. तर इथं ठीकठाक होतं, म्हणजे बऱ्यापैकी ठीकठाक होतं. त्याच्यानंतर म्हणजे आता सांगायचा मुद्दा काय की तुमचं ग्रॅज्युएशन आणि तुमचं काय, आता समजा तुमचं हिस्ट्री आहे, राईट, तुमचं हिस्ट्री आहे आणि तुमचा जिल्हा पुणे आहे, तर तुम्हाला माहित पाहिजे इथं सॉन्डर्सची हत्या झाली, चाफेकर बंधू होते, लोकमान्य टिळक होते, गोपालकृष्ण गोखले होते, रानडे होते, महात्मा फुले होते. मग ह्या अँगलनं तुम्हाला माहिती पाहिजे. जर तुमचं हिस्ट्री आहे आणि हिस्ट्री असेल आणि तुमचं ग्रॅज्युएशन समजा संभाजीनगरला झाले किंवा लातूरला झाले, मग लातूरची पण हिस्ट्री तुम्हाला माहित पाहिजे थोडंफार तरी, जिथं तुमचं एज्युकेशन झालंय, जर तुमचं ग्रॅज्युएशन हिस्ट्री असेल तर. असं मग तुमचं वेगवेगळं ग्रॅज्युएशन असेल तर ग्रॅज्युएशनचा आणि आपला कुठं कुठं संबंध जोडतो, तर तो संबंध तुम्हाला जोडता आला पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा तिसरे मेंबर होते, त्यांनी पण परत आता या इंटरव्ह्यू मध्ये बऱ्यापैकी भर कशावर आहे, जिओलॉजीवर आहे, आणि इथं माझा कॉन्फिडन्स सध्या लो आहे. मग त्याच्यामध्ये तिसरा होता, इंडियामध्ये डायनोसॉर होते का आणि त्यांचं नाव काय. आता डायनोसॉरचा क्वेश्चन कुठून आला, कारण माझं कॉलेज होतं भोपाळला, आणि भोपाळ जे आहे ते फेमस आहे, म्हणजे भोपाळच्या नर्मदाच्या किनाऱ्यावर डायनासोरचे एग्ज वगैरे सापडले होते, आणि आम्ही ते फील्डमध्ये बघितले होते, तर ते मला माहित होतं. मग ते त्याच्यामुळे त्यांनी विचारलं होतं, किंवा त्यांनी सर्च केलं असणार. दुसरं काय होतं, त्यांनी जिओलॉजी म्हटलं का सर्च करतात, वेगळं काय असलं समजा त्यांना जास्त माहित नसेल तर ते लगेच बसले बसले मोबाईलवर सर्च करतात. मग त्यांना जे पहिलं येईल त्याच्यावर ते पहिलं दुसरं थोडंसं बघतात, त्याच्यावर क्वेश्चन विचारायला लागतात. म्हणून आपल्या डिग्रीबद्दल थोडंफार सर्च करून जायचं, नेटवर्क काय येतं सर्वात वर. समजा तुमचं MBBS आहे किंवा समजा तुमचं BHMS आहे, राईट, तर फादर ऑफ BHMS कोण आहे. आता जिओलॉजी आहे, फादर ऑफ जिओलॉजी कोण आहे, हे फर्स्ट लाईनर क्वेश्चन आहे ना, तर तेवढं तरी बेसिक तुम्हाला माहित पाहिजे. नाहीतर तुम्ही सगळं काय म्हणतात रामायण केलं पण तुम्हाला सिंपल फॅक्ट्स माहित नाही. ठीक आहे, तर ह्या अँगलनं बेसिक फॅक्ट्स करायचं. आता माझ्या मित्राला मॉक इंटरव्ह्यू मध्ये विचारला, ENTC होतं त्याचं, त्याला विचारलं इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला. आता थॉम्सन का चॅडविक, तो चॅडविक बोलला, त्यांनी उत्तर चॅडविक दिलं. ठीक आहे, आणि त्यांनी मला परत विचारलं, मला पण चॅडविकच आलं लगेच. ठीक आहे, पण उत्तर थॉम्सन आहे. मग हे असे जे छोटे छोटे एरर्स होतात ना, आपण म्हणजे आता इलेक्ट्रॉनचं कसं त्यांच्यासाठी इझी होतं, पण ते लास्ट म्हणजे एकदम लास्ट मोमेंटला किंवा त्यावेळेस आठवत नाही ना, मग हे उत्तर चांगले करायचे, लिहून वगैरे घ्यायचे एकदम. आपल्या याच्यावर काय काय बेसिक आहे, किंवा बेस्ट वे काय की तुमच्या मित्राला म्हणायचं की मी समज माझा हा ग्रॅज्युएशन आहे, तर तुला काय प्रश्न विचारतात, तुला काय प्रश्न पडतात, कारण त्याला तुमच्या ग्रॅज्युएशन बद्दल जास्त माहित नसतं ना.
तुला जनरल काय प्रश्न पडतात असं दोघा चौघाला विचारायचं, त्यातून जे काही तुम्हाला भेटतील तर ते घेऊन म्हणजे उत्तरं घ्यायची. त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर होतं मग ते नर्मदा किनारी कोणते रॉक्स होते विचारले त्यांनी. मग मी ते डायनासॉरचं त्यांना सांगितलं आणि त्यांनी एक काय म्हटलं की त्या डायनासॉरची जी प्रजाती सापडली त्याचं नाव काय होतं. मग मी त्यांना सायंटिफिक नेम सांगितलं, ठीक आहे. आणि सरांनी काय केलं, त्याचं जनरल नेम सांगितलं, म्हणजे नर्मदासॉरस, ते नर्मदाच्या किनारी सापडले म्हणून त्यांना नर्मदासॉरस असं काहीतरी म्हणतात. आणि मी त्यांना सांगितलं होतं डिकिन्सॉरस, डिकिन्सॉरस त्याचं सायंटिफिक नेम होतं. पण सरांनी म्हटलं की मी सांगितल्यावर सरांनी म्हणले नाही ते नर्मदासॉरस होतं. पण आता मला वाटलं की नर्मदासॉरस, मग मी म्हटलं सर ते सायंटिफिक नेम आहे, पण मला तेवढा कॉन्फिडन्स नव्हता, प्रिपरेशन नव्हतं. पण सरांनी मग ते असंच म्हटलं आणि मी काही तिथं भांडू शकत नाही सरांसोबत, ठीक आहे. मग मी थांबलो तिथंच. त्याच्यानंतर पुढे विचारलं तरी नर्मदा किनारी कोणते रॉक्स होते. मग आम्ही फील्डला गेलेलो होतो, मी थोडंसं सांगितलं, म्हटलं सर आम्ही फील्डमध्ये हे रॉक्स बघितले होते. आणि फील्डला गेलेलं आहे असं म्हटल्यावर सरांनी मग पुढे प्रश्न विचारणं थांबवलं. मग सरांनी परत, आता सर अचानक क्वालिटीमध्ये आले बघा, दोन्ही ह्याच्यामध्ये काय आहे इंटरव्ह्यूमध्ये एकदम अचानक त्यांनी ट्रॅक बदलत आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला कन्फ्यूज करण्या म्हणजे कन्फ्यूज किंवा तुमचं प्रेझेन्स ऑफ माइंड चेक करण्यासाठी. त्याच्यानंतर बघा त्यांनी काय विचारलं, पंचायत समिती आणि म्युनिसिपल काउन्सिलमध्ये फरक काय आहे. मग मी सांगितलं 73वी घटनादुरुस्तीनुसार आलं, एकदम बुकिश आन्सर होतं. 73वी घटनादुरुस्तीनुसार आलं, 74वी घटनादुरुस्तीनुसार आलं, इथं हे स्टेजेस आहेत, तिथं ते स्टेजेस आहेत. मग इथं कोण कोण अधिकारी असतात, तिथं कोण कोण अधिकारी असतात, यांची कामं किती आहेत, त्यांची कामं म्हणजे इकडं 11 कामं 29 कामं, हे सगळे जे अशा गोष्टी होत्या ना, 18 कामं आणि 29 कामं, हे सगळे मी असं नॉर्मल सांगितलं, ठीक आहे. म्हणजे ते ठीक होतं उत्तर. पण त्यांनी काय असं म्हणजे खूप असं इम्प्रेसिव्ह नव्हतं, बट काम चालून गेलं असं होतं. त्याच्यानंतर डीसीचे मॅजिस्ट्रियल पॉवर्स काय. ऍक्च्युली मी 15 दिवसाच्या प्रिपरेशनमध्ये हे बरंच करायला बघितलं, पण मला काही जास्त त्याच्यामध्ये त्यावेळेस सापडलं नाही. म्हणजे मॅजिस्ट्रियल पॉवर्स वगैरे असं मला एक्झॅक्ट जे पाहिजे होतं ना तसं जास्त डेटा तिथे सापडला नव्हता. मग मी त्यांना जनरल सांगितलं की सर डीसीला म्हणजे लॉ अँड ऑर्डर मेंटेन करण्यासाठी काही अधिकार असतात, जसं की कुणाला प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शनमध्ये वगैरे ठेवायचं. तर त्यांनी तिथं मला आन्सर त्यानंतर म्हटले की एक्झॅक्ट सांगा, जनरल नको. असं पुढच्या एका क्वेश्चनला पण त्यांनी म्हटलं. याचा अर्थ मला परत वाटलं की यांचं समाधान होत नाही आणि माझं परत थोडा अजून कॉन्फिडन्स कमी झाला. मग त्यांना काय अपेक्षित होतं तिथं की मी चॅप्टर केसेस मेन्शन करावे. डीसीच्या मॅजिस्ट्रियल पॉवरमध्ये चॅप्टर केसेस महत्वाचा आहे. तर चॅप्टर केसेस हा शब्द आला पाहिजे की ते कलम आहेत ना, सेक्शन्स धिस टू धिस असं काहीतरी, आता मला आठवत नाही आहे, पण ते सेक्शन्स तुम्हाला सांगता आले पाहिजे. ते चॅप्टर केसेस कुठून आले, म्हणजे सीआरपीसी, आयपीसी किंवा बाकी आणखीन 2-3 म्हणजे त्याच्यामधून पण, म्हणजे मुंबई पोलीस अधिनियम मधून पण त्यांना काही अधिकार भेटतात, म्हणजे मॅजिस्ट्रियल पॉवर भेटतात. आणि मॅजिस्ट्रियल पॉवर फक्त चॅप्टर केसेस नाही, आणखीन 2-3 तुम्हाला सांगता आल्या पाहिजे. तर ते मला तेवढं एक्सप्लेन करून सांगता आलं नाही. मी एक जनरलाइज सांगितलं की लॉ अँड ऑर्डर मेंटेन करण्यासाठी त्यांना काही म्हणजे पॉवर्स असतात, असं ते तेवढं मी सांगितलं. तर ते काय त्यांचं समाधान जास्त झालं नाही. त्याच्यानंतर त्यांनी म्हटलं की बजेटबद्दल सांगा, बजेटबद्दल सांगा. मग मी बजेटमध्ये त्यावेळेस काहीतरी 70 असं काहीतरी आले होते, 7 मेन पॉईंट्स असं काहीतरी आले होते त्यावेळेसच्या बजेटमध्ये. मग मी ते फक्त पिलर्स वगैरे असं सांगितलं. मग परत तिथे त्यांनी परत ते म्हटले की जनरल नका सांगू, स्पेसिफिक सांगा, ठीक आहे. मग आता मला त्यावेळेस कळालं नाही त्यांना काय स्पेसिफिक पाहिजे. नंतर जेव्हा मी आल्यानंतर अनालिसिस केलं, विचार केला, तर मला वाटलं की कदाचित त्यांना हे पाहिजे असेल की आपले जीडीपी कितीनं ग्रो करते, सध्या जीडीपीची साईज काय आहे, फिस्कल डेफिसिट काय आहे, हे जे बेसिक फॅक्ट्स आहेत एक 4-5 हे माहीत असणं आपल्याला आवश्यक होतं. आपण एकदम जनरल सांगत होतो ना, महिलांवर भर दिलेला आहे, इन्फ्रास्ट्रक्चरवर भर दिलेला आहे, हे तर कोणी पण सांगेलच ना. तर त्याच्यामध्ये काही रॉकेट सायन्स नव्हतं, पण आपण थोडंसं डेटा चांगला सांगणं अपेक्षित होतं असं मला वाटलं. आणि त्याच्यानंतर शेवटी एक त्यांनी जाता जाता आणखीन एक क्वेश्चन विचारला की मी टाय बांधला होता, म्हणजे टाय होता, तर त्यांनी काय म्हणलं की टाय जे बांधलाय त्याला काय म्हणतात, असा त्यांनी क्वेश्चन विचारला होता. आणि मला आधीच मी एकदम डिमोरलाइज, म्हणजे माझा इंटरव्ह्यू खाली खाली आलेला होता. आणि पहिल्याच जेव्हा त्यांनी म्हटलं की तुम्ही न्यूजपेपर वाचत नाही का, त्यानंतरच थोडंफार मला वाटलं होतं की गेला आता असं म्हणून मी थोडं आणि त्यानंतर एवढं पण नंतर पुढं कव्हर पण करता आलं नाही चांगलं. तर त्याच्यामुळे, आणि त्यामध्ये हा क्वेश्चन विचारला तर मला तो पण माहित नव्हता. म्हणजे आता टायचं ऍक्च्युली मला माहित एक मला हे कळालं नाही की त्यांना काय विचारायचं, टाय जे बांधलाय त्याला काय म्हणतात हे काही कळालंच नाही. मग मी म्हटलं सर माहित नाही असं म्हटलं मी, आणि जाऊ द्या कधी एकदा बाहेर जाईल की असं वाटलं होतं. तर मग नंतर जेव्हा मी मित्रांना विचारलं तेव्हा मला असं कळलं की त्यांना, आम्ही जेव्हा डिस्कस केलं तेव्हा असं कळलं की त्यांना त्या टाय नॉट बद्दल विचारायचं असतं. टायचे नॉट जे असतात ना ते बांधण्याचे वेगवेगळे प्रकार असतात, विंडसर नॉट, डबल विंडसर नॉट, असं वेगवेगळे प्रकार असतात. मग कदाचित त्यांना ते विचारायचं असू शकतं, ठीक आहे. तर मग सांगायचा मुद्दा हा की तुम्ही जर ब्लेझर वगैरे घालणार असाल किंवा टाय वगैरे बांधणार असाल, ठीक आहे, तर थोडंसं म्हणजे त्याची माहिती ठेवा, एकदम बेसिक माहिती ठेवा, ठीक आहे. तर हा असा 2021चा इंटरव्ह्यू होता. तर याच्यामध्ये काय झालं, मला ओपिनियन बेस्ड जास्त क्वेश्चन विचारले नाही. इथं झोन काय होता, ग्रॅज्युएशनचा होता. इथं तुम्हाला हॉबी बद्दल काही दिसलं नाही, केस स्टडीज कुठल्या पण नव्हत्या.
केस स्टडीज हा माझा चांगला पॉईंट होता. म्हणजे ओपिनियन बेस्डवाले जे क्वेश्चन होते ना, ते मला असं वाटत होतं की मी चांगलं आन्सर देऊ शकतो. आणि डिस्ट्रिक्टवर पण जास्त काही विचारलेलं नाही. लातूर इथं आलेलं नाही, जास्त आलेलं नाही. फक्त तेवढं शेखर गायकवाड सरांनी विचारलं, पण लातूरच्या अँगलला नाही विचारलं, एक जनरल त्यांनी विचारलं. ठीक आहे, तर असं होतं. आणि जास्त इंटरव्ह्यू केला ग्रॅज्युएशनवर. तर आता ह्याच्यातून तुमच्यासाठी टेक अवे काय आहे? तुम्हाला कुठलाही एरिया सोडायचा नाही. कारण त्या दिवशी तुम्हाला म्हणजे जे मुकुंदन सरांनी पण सांगितलं असेल तुम्हाला की काय पिलर्स आहेत, की तुमचं ग्रॅज्युएशन आहे, तुमचं पोस्ट प्रिफरन्स आहे, त्याच्यानंतर तुमची हॉबी आहे, त्याच्यानंतर तुमचे ओपिनियन बेस्ड क्वेश्चन आहेत, असे जे तुमचे डोमेन्स आहेत वेगवेगळे, तर त्या डोमेनमधलं काहीच सोडायचं नाही. आणि त्यातल्या त्यात तुमचं वेगळे पण, आता माझं ऍक्च्युली वेगळे पण जिओलॉजी होतं, मी जसं सांगितलं जिओलॉजी लातूर आयसर. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये मी जास्त जिओलॉजीवर प्रिपेअर केलं नव्हतं, कारण मला तेवढा वेळ नव्हता. मला 10-15 दिवसामध्ये मला वाटलं की आपण लातूर वगैरे या गोष्टी चांगल्या करूया, आणि तिकडे इंटरव्ह्यू गेला नाही. म्हणून सांगायचं काय मुद्दा, की सगळे तुमचे डोमेन चांगले करा. कोणत्या दिवशी इंटरव्ह्यू कुठं जाईल सांगता येत नाही. आणि या दिवशी इंटरव्ह्यू ऍक्च्युली खूप कमी झाला, 10-12 मिनिटाचा इंटरव्ह्यू झाला. सगळ्याच मुलांचे इंटरव्ह्यू असे झाले. पण लक्षात घ्या, म्हणजे हे सांगायला मी एक्सक्यूज सांगू शकतो की 10-12 मिनिटाचा इंटरव्ह्यू झाला, मग मी कव्हर करू शकतो, सो अँड सो, ते जाऊ दे. पण लक्षात घ्या, 10-12 मिनिटाचाच इंटरव्ह्यू झाला, आणि मी जर 10-12 मिनिटामध्ये जर चांगले आन्सर दिले असते, हेच इफेक्टिव्ह आन्सर दिलेले असते, तर 10-12 मिनिटामध्येच मला तेवढे चांगले मार्क्स पण मिळाले असते. कारण त्या दिवशी पण काही मुलं असे होते, मला 47 पडले, पण बाकीच्यांना 58-60 पण पडले होते. ठीक आहे, तर याचा अर्थ ठीक आहे, आपल्याला थोडंसं म्हणजे वाटू शकतं ते की आपण आणखीन टाइम भेटला असता, थोडं आपण चांगलं दिलं असतं. पण हे पण तुम्ही या अँगलनं पण विचार करा की तुम्हाला तेवढंच मिनिट, फक्त तुम्हाला तेवढंच मिनिट चांगलं करायचं. ठीक आहे, म्हणजे 20 ओव्हर चांगले खेळण्यापेक्षा तुम्हाला 4च ओव्हर खेळायचे. 4 ओव्हरमध्ये तुमच्याकडे 10 विकेट हातात आहेत आणि तुम्ही रन रेट जास्त काढू शकता. तर त्या अँगलनं विचार करा. ठीक आहे, कमी जरी इंटरव्ह्यू झाला, टाइम जास्त मॅटर करत नाही. जेवढा वेळ तिथं तुम्ही बसलाय तेवढा वेळ चांगले शब्द वापरा, तोलून मापून शब्द वापरा, उत्तरं इफेक्टिव्ह जेवढी करता येतील तेवढी इफेक्टिव्ह करा, कॉन्फिडंट राहायचं, पोलाईट राहायचं. या 2-4 गोष्टी चांगल्या केल्या तर तुम्हाला कमी वेळेत सुद्धा चांगले मार्क्स पडतील. शेवटी मी तुम्हाला कन्क्लुजनमध्ये काही गोष्टी सांगतो की काय काय अपेक्षित आहे. तर असा 2021चा इंटरव्ह्यू झाला, तो एवढा मनासारखा गेला नाही. त्याच्यानंतर 2022चा इंटरव्ह्यू. आता 2022च्या बघा, आता काय होतं की मेन्सला मला 2022चा चांगला स्कोर होता, 468 स्कोर होता. त्याच्यामुळं लीड चांगली होती, आणि मला एक अंदाजा होता की आपल्याला या स्कोरवर क्लास 1 भेटू शकते, ॲव्हरेज जरी मार्क्स आले तर, म्हणजे 50 जरी आले तर. पण आपल्याला जर आता इथून डीसी वगैरे चांगली पोस्ट पाहिजे असेल तर आपल्याला 120+ पाहिजे रिटर्न आणि ह्याच्यामध्ये. ठीक आहे, म्हणून मी काय केलं, 23चा अटेम्प्ट स्किप करायचं ठरवलं. जागा पण एवढ्या चांगल्या नव्हत्या, आणि मी फुल टाइम इंटरव्ह्यूच्या प्रिपरेशनला लागलो. मग सुरुवातीला 1-2 महिने जे होते, म्हणजे रिझल्ट आल्यानंतर 1-2 महिने काय असं एवढं म्हणजे डायरेक्शन योग्य भेटली नाही. मग नंतर एका ठिकाणी शेखर गायकवाड सरांचं सेशन ऐकलं, आणि आणखीन 1-2 सेशन्स ऐकले. मग थोडंसं मला ह्या डोमेन्स बद्दल जास्त माहिती झाली. म्हणजे पहिल्या 2 इंटरव्ह्यूबद्दल मी जे तुम्हाला आता पिलर सांगितले, मला तेवढं असं आयडिया नव्हती. मग या इंटरव्ह्यूमध्ये मात्र मी प्रॉपर पिलर्स बनवले, आणि प्रत्येक ह्याच्यावर खूप डिटेलमध्ये काम करायचं ठरवलं. ठीक आहे, तर मग त्याच्यामध्ये डिस्ट्रिक्ट बनवला. मग डिस्ट्रिक्टची पूर्ण अँगलनं माहिती काढली, सगळी माहिती काढली. गॅजेटियर वापरलं, आपलं जे गॅजेटियर, परत म्हटलं मी ऑफिशियल राहायचं. ठीक आहे, आता लातूर अर्थक्वेकचं मला आन्सर पाहिजे होतं. नेटवर गेलो तर वेगवेगळे कुणाकुणाच्या वेगवेगळ्या थिरीज होत्या. मग मी काय केलं, लातूरचं गॅजेटियर नेटवरून डाउनलोड केलं. त्याच्यामध्ये त्यांनी जे ऑफिशियल दिले होते ते जे आन्सर होतं, काय त्याचं कारण आहे, तर ते आन्सर मी तिथून घेतलं. जरी मला क्रॉस क्वेश्चन झालं असतं तर मी त्यांना सांगितलं असतं की सर, लातूर गॅजेटियरमध्ये आपल्या असं असं दिलेलं आहे, म्हणजे त्यांनी आपल्याला जास्त मग तिथे तुम्हाला ग्रील झालं नसतं. ठीक आहे, मग या अँगलनं काम केलं, हॉबीवर चांगलं काम केलं. परत मी प्रॉपर वेब सिरीजचा क्वेश्चन मला विचारला होता, म्हणून मग वेब सिरीजमधून काय शिकायला भेटलं ह्या अँगलनं 2-3 वेब सिरीजचे पॉईंट्स काढले नेटवरून, खरं काय शिकता येतं त्या अँगलनं विचार केला. त्याच्यानंतर क्रिकेट होतं, क्रिकेटवर पण मग क्रिकेटमधून काय शिकायला येतं ते विचार केला. परत क्रिकेट सगळं माहिती काढली, म्हणजे बॅटची साईज काय, बॉलचं वेट काय असतं, स्टंपची साईज काय, पिचची लेंथ काय, परत वेगवेगळ्या टाईप्स ऑफ पिच असतात, तर असं जे वेगवेगळे जेवढे क्वेश्चन बनू शकतात. ठीक आहे, तर ते असं त्या अँगलनं मी ते प्रिपेअर केलं. परत पोस्ट प्रिफरन्स बद्दल पूर्ण प्रिपेअर केलं, आणि आम्ही प्रिपरेशनमध्ये काय केलं होतं, 1-2 अधिकाऱ्यांना भेटलो. 2-3 अधिकाऱ्यांना, आमचा एक ग्रुप होता चांगला, थोडंसं ग्रुप बनला. नंतर ग्रुप बनल्यानंतर आम्ही 1-2 अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेतली, आणि आमचे क्वेश्चन काढून गेलो आम्ही. जसं ते डीसीला मॅजिस्ट्रियल पॉवर वगैरे असतात ना, तर तसे क्वेश्चन आम्ही काढून गेलो आणि डायरेक्ट त्यांना विचारले. त्याच्यामुळे काय झालं की ऍक्च्युअल गोष्टी कळल्या. एका तहसीलदार, नायब तहसीलदार का तहसीलदार सरांना आम्ही भेटलो होतो, आणि एका म्हणजे सीओ सर होते, गिरीश दापकीकर सर होते, तर त्यांना आम्ही भेटलो होतो. तर त्यांच्याकडून आम्हाला 2 विभागाची चांगली माहिती मिळाली. आणि एक मित्र जे होते आमचे, ते आमचे बाकीचे ग्रुप, म्हणजे मी जाऊ शकलो नाही, ते डीवायएसपी सरांना, एका एसीपी सरांना भेटले. म्हणजे आमचे 3 आणि 3च बघा, सगळ्यांचा पोस्ट प्रिफरन्स जे असतो तो 5 असतात विचारतात. त्यातलं आपलं काय असतं, डीसी, तहसीलदार,
DYSP, BDO हे फिक्स आहेत ना, म्हणून आम्ही 3 असे वेगवेगळ्या डिपार्टमेंटमधले अधिकारी भेटलो त्यांना आणि त्यांच्याकडून त्या डिपार्टमेंटबद्दल पूर्ण माहिती काढली की मग त्यांना शेवटी. आणि बाकी तुम्हाला अधिकाऱ्यांना जे जनरल क्वेश्चन विचारायचे असतात, फॉर एक्झाम्पल सर वर्क लाईफ बॅलन्स कसं मेंटेन करता, फॅमिली लाईफ वगैरे, ठीक आहे, किंवा कामाचा ताण कसं मेंटेन करता. बाकी तुम्हाला ज्या केस स्टडीज कॉमनली आयोग विचारतं ना, जे म्हणजे ट्रान्सक्रिप्ट आयोग पॅनल जे आहे ट्रान्सक्रिप्टमध्ये तुम्हाला दिसतात, दंगल झाली तर तुम्ही काय करता, हे जे क्वेश्चन आहेत ना कॉमनली विचारणारे, तर त्यांना विचारले, जेणेकरून काय होतं की तुम्हाला एकदम ऍक्च्युअल माहिती मिळते. म्हणजे एक एक्सपिरियन्स सांगतो की कसं असतं बघा, दंगल नियंत्रणामध्ये तुम्हाला आता आपत्ती निवारण करायचं आहे, राईट. तर आपत्ती निवारणामध्ये प्रॅक्टिकल गोष्टी काय असतात, तर सिंपल गोष्टी असतात. आपण खूप भयानक सांगायला बघतो, वर विचार करतो, पण त्याच्यामध्ये ऍक्च्युअल त्यांची जर SOP बघितली तर त्यामध्ये गोष्टी काय असतात की सगळ्या अधिकाऱ्यांनी आपल्या म्हणजे फोन वगैरे चालू ठेवायचे, ठीक आहे. गाडी म्हणजे आपल्या त्यांच्या जे गाड्या आहेत तर त्या गाड्यामध्ये म्हणजे हवा वगैरे आहे का, पंक्चर वगैरे नाहीत ना, हे सगळं इन्श्युअर करायचं. सगळे अधिकारी म्हणजे ह्याच्यामध्ये कॉर्डिनेशन मध्ये राहतील. किंवा गावातले जे आपले हे आहेत काय म्हणतात त्याला, पोहणारे वगैरे तरबेज असणारे असतात ना, जिथं असं लोणावळा ठिकाणी वाहून जातात वगैरे असं काय होतं, तर तिथं पोहण्यात तरबेज असणाऱ्या लोकांची यादी, किंवा आपलं जे RTO डिपार्टमेंट असतं ते काय करतं, पोकलँड JCB त्यांची यादी बनवणं. हे असे प्रॅक्टिकल गोष्टी आहेत. आपण लेमॅन म्हणून विचार करताना आपल्याला हे कळतच नाही. विजेच्या तारा, जर समजा पाऊस जास्त झाला तर तिथली वीज कट करणं, ठीक आहे, त्या बेसिक गोष्टी आहेत. मग तुमच्या उत्तरामध्ये जर हे आले तर त्यांना कळतं की तुम्हाला पोस्टची माहिती चांगली आहे, तुम्हाला पोस्टला काय अपेक्षित आहे ते आहे, म्हणून तुम्ही जर असं भेटू शकत असाल तर त्यांना भेटलं पाहिजे. त्याच्यानंतर ही एक गोष्ट केली. दुसरं, अगोदर मी जे सांगितलं होतं की प्रत्येक डोमेनवर चांगली डिटेलमध्ये माहिती काढली, जवळपास 300-400 पानाच्या नोट झाल्या असतील, तर तसं प्रॉपर डिटेलमध्ये माहिती काढली. त्याच्यानंतर आणखीन जे ऑफिशियल गोष्टी, जसं आता त्यावेळेस मराठा आरक्षणाचा मुद्दा खूप म्हणजे हे होता, तर त्यावर मग कोर्टाच्या जजमेंटमधून काही चांगले पॉईंट्स भेटतील का. जसं मी आंबेडकरांचं उदाहरण साईट केलं होतं ना 20च्या इंटरव्ह्यूमध्ये, कॉन्स्टिट्युशनल डिबेटमध्ये ते असं म्हणाले. म्हणून मी असं तयारी केली होती की मराठा आरक्षण किंवा आरक्षणावर जर काही क्वेश्चन आले तर आपल्याला साईट करण्यासाठी काहीतरी असलं पाहिजे, ठीक आहे. मग त्या आरक्षणाच्या जजमेंटमधून मला खूप चांगल्या गोष्टी तिथे भेटल्या. म्हणजे की सुप्रीम कोर्टात काही ऑब्झर्वेशन असतात, ऑब्झर्वेशन इन द सेन्स की आंबेडकरांनी किंवा कॉन्स्टिट्युशनमध्ये डिबेट काय झाल्या होत्या, तर त्याच्यावरून ते खूप भारी त्यांचे हे होते, म्हणजे असं हे होते. तर त्या गोष्टी मला भेटल्या. मी त्यांचा उल्लेख मग इंटरव्ह्यूमध्ये करायचं ठरवलेलं होतं. मग हायकोर्टाचं जजमेंट पण बघितलं होतं, सुप्रीम कोर्टाचं पण जजमेंट बघितलं होतं, जेणेकरून आपल्याला जर क्रॉस क्वेश्चन झालं जास्त तर आपल्याला सांगता आलं पाहिजे. आणि मेन काय होतं की त्यावेळेस वेळ खूप होता, 5-7 महिने आम्हाला वेळ भेटलेला होता, त्यामुळं एकदम निवांत तयारी करता आली. ही एक गोष्ट केली, म्हणजे डिटेलमध्ये केलं. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे ग्रुप डिस्कशन जास्त केलं. ग्रुप डिस्कशन जास्त केलं म्हणजे काय, आमचा 1-3 ग्रुप बनला. मग आम्ही काय करायचं की एक क्वेश्चन घ्यायचा, समजा प्रशासनात काय यायचं, हा क्वेश्चन घेतला, प्रत्येकानं आपापला आन्सर तयार करून यायचं आणि मग प्रत्येकाला विचारायचं आणि त्यांनी आपण सरांना सांगतोय असं सांगायचं. आणि त्याच्यानंतर बाकीच्यांनी काय करणार, त्याच्यावर फ्लॉज काढायचं, म्हणजे काय म्हणायला पाहिजे होतं किंवा कोणता पॉईंट चांगला होता आणि तुम्ही याच्या जागी काय म्हणायला पाहिजे होतं. जसं मी ते तुम्हाला आधी मध्यमवर्गीयचं उदाहरण सांगितलं ना, तर ते असं. मग त्याच्यातून मग आपल्याला कळतं की आपल्या उत्तरामध्ये रेक्टिफाय करायचं, परत जायचं, सगळ्यांचे सजेशन घ्यायचे, परत जायचं, उद्या यायचं आणि मग आपलं असं एक आन्सर फायनल करायचं. मग त्याच्यामध्ये पुढं काय काय क्वेश्चन बनतील ते लिहून ठेवायचं, त्यांची तयारी करायचं, ह्या अँगलनं डिस्कशन केलं. आणि परत चौथा मुद्दा म्हणजे GS सारखा अभ्यास केला. GS सारखा अभ्यास म्हणजे काय, मी याला सब्जेक्ट बनवले होते. डिस्ट्रिक्ट माझा एक सब्जेक्ट आहे, पोस्ट प्रिफरन्स माझा एक सब्जेक्ट आहे, ओपिनियन बेस्ड हा माझा एक सब्जेक्ट आहे, हॉबी एक सब्जेक्ट आहे. मग प्रत्येक सब्जेक्टला आपल्याला जसं GS मध्ये आपण मेन्सला अभ्यास करतो तसं न्याय द्यायचं. आणि मी तर काय फुल टाइम इंटरव्ह्यूज करत होतो, त्याच्यामुळे मला मेन्सचं वगैरे काही लोड नव्हता. मग मी मेन्सला पण जसं प्रिपेअर करताना मी 2-3 स्लॉट बनवायचो, तसं दिवसातले 2-3 वेगवेगळे स्लॉट बनवले. एक पोस्ट प्रिफरन्सचा स्लॉट, एक डिस्ट्रिक्टचा स्लॉट, एक माझा ओपिनियन बेस्ड स्लॉट, असं वेगवेगळे स्लॉट बनवले. आणि 2-3 वेगळे म्हणजे डिस्ट्रिक्टचे जे आपले कॉमन आहेत तर त्यांच्यासोबत डिस्ट्रिक्टचं हे व्हायचं. आता माझी एक फ्रेंड होती, आयसरचीच होती ती, ठीक आहे. मग तिचं पण सिलेक्शन झालं होतं आणि ती पण होती इंटरव्ह्यूला. तर मग आमच्या दोघांचं आयसरवर डिस्कशन व्हायचं, कारण तिला पण आयसरवर क्वेश्चन येणार, एज्युकेशन रिसर्च त्याच्यावर क्वेश्चन येणार, मग आमचं त्याच्यावर पण डिस्कशन होणार. बाकी इकडल्या ग्रुपमध्ये आमचं जनरल क्वेश्चनवर. असं ते मी मॅनेज करायला बघितलं. म्हणजे सांगायचा मुद्दा हा की रिव्हिजन करा, GS सारखं रिव्हिजन केलं ना तरच तुम्हाला म्हणजे ऐन टाइम तिथं तुम्हाला तरच आठवणार आहे. नाहीतर तुम्ही एकदा आन्सर तयार केले, फक्त पॉप्युलेशन आहे, समजा डिस्ट्रिक्टची पॉप्युलेशन आहे, वनक्षेत्र आहे, तुम्ही डेटा तयार केला किंवा तिथले अधिकारी आहेत, SP असतील, तुमचे कलेक्टर असतील, हे सगळे अधिकाऱ्यांची नावं डेटा काढून ठेवला, पण लास्ट मोमेंटला तुम्हाला आठवलंच नाही तर काहीच फायदा नाही ना. म्हणून तुम्हाला ते आठवल्याच्यासाठी प्रॉपर कंटिन्युअस रिव्हिजन करायचं आहे. आता तुम्हाला वेळ किती आहे त्यानुसार तुम्ही ते मॅनेज करायचं आहे. तरी म्हणजे मी सांगायचा मुद्दा हा की 21 ते 22च्या दरम्यान काय काय केलं, सगळ्या पिलरवर चांगली माहिती काढली, डेटा वाढवला, अधिकाऱ्यांशी भेटलो. त्याच्यानंतर आम्ही उदाची वाडीला एक व्हिजिट दिली होती.
तिथं का बरं अशी विजिट दिली होती, कारण तिथं म्हणजे दुष्काळासंदर्भात कामं झाली होती. आणि लातूर पॅटर्न, मग तिथं ते चर वगैरे नाला बंडिंग अशा गोष्टी होत्या. जेव्हा आपण फर्स्ट हँड बघतो तर त्यावेळेस ते एक्सप्लेन करणं सोपं जातं. मग ते बघितल्यामुळे लातूरचं मध्ये काय करायला पाहिजे किंवा दुष्काळाचं आहे ना, तर त्याच्यामुळे ते फायदा झाला. तर आता मला स्पार्क अकॅडमीचे पण काही असे इनिशिएटिव्ह वगैरे आहेत, तर तुम्ही ते पण असं भेट द्या. जर तुमचा इंटरव्ह्यू आता तुम्हाला मॅनेज करायचा आहे, कारण इंटरव्ह्यू एक अचानक तोंडावर आलेले आहे, तर कसं तुम्ही वेळेनुसार मॅनेज करता तर ते बघा. तर ते केलं, अधिकाऱ्यांच्या भेटी झाल्या आणि डिस्कशन मी तुम्हाला सांगितलं आणि परत काय सांगितलं मी, नोट्स काढल्या होत्या. तर या सगळ्या गोष्टी आहेत. आणि परत ड्रेसिंग सेन्सवर पण काम केलं. ड्रेसिंग सेन्स म्हणजे काय, यावेळेस मी ब्लेझर घातलं, बरोबर प्रॉपर फिटिंग वगैरे आहे का. आणि यावेळेस मॉक, सगळ्यात मेन तर काय झालं, मॉक खूप दिले. म्हणजे मॉक खूप इन द सेन्स 5-6 मॉक दिले, 5-6-7 मॉक दिले. त्याचं कारण असं होतं की मला समोरचे जे पॅनल मेंबर्स आहेत आपल्यापेक्षा खूप म्हणजे एक्सपिरियन्स आहेत, तर त्यांच्याशी आपल्याला रेझोनेट व्हायचं असतं. ठीक आहे. तुम्ही अचानक जाऊन जर बसला तिथं तर तुम्हाला असं लो कॉन्फिडन्स वाटू शकतो, अरे किती मोठे माणसं आहेत हे, म्हणजे आपण कसं असं वाटू शकतं. तर तो जर तुम्हाला फिअर घालायचा असेल तर तुम्हाला तशा व्यक्तींना फेस करायचं. तर तुम्ही जेव्हा मॉक देता तर त्यावेळेस तुम्हाला काय होतं, सवय लागते तसं बोलण्याची. ठीक आहे. तर आणि ऑफिशियल बोलण्याची आपल्याला सवय लागते. हळूहळू आपण जे घरी बोलतो किंवा इन्फॉर्मली बोलतो त्या गोष्टी हळूहळू कमी होत जातात. किंवा तुमच्या प्रोफाईलवर विचारण्याचे नवीन डोमेन्स तुम्हाला कळतात की अरे हे पण क्वेश्चन विचारू शकतात, ते पण विचारू शकतात. ठीक आहे. फक्त एकच करायचं, मॉक देत असाल फक्त निगेटिव्ह नाही व्हायचं. आणि आपण जे उत्तर प्रिपेअर करतोय ना, ती बोलण्याची बेस्ट प्रॅक्टिस तर होते. चांगली प्रॅक्टिस. तुम्ही जे उत्तर प्रिपेअर केले, समजा आता तुमच्या ग्रॅज्युएशन प्रशासनात काय यायचं, परत इंट्रोडक्शन, हे जे तुम्ही प्रिपेअर केले तर ते तुम्हाला एक्सप्लेन करण्याची बेस्ट प्रॅक्टिस तिथं आहे. काही चुकलं वगैरे तर ते तुम्हाला सांगणार आहे. प्रेशर कसं हँडल करायचं, काही चुका झाल्या तर त्या गोष्टी. आणि सिंपल गोष्टी असतात. जसं की म्हणजे मॉकचा फायदा कसा असतो, समजा तुम्ही आलाय, डायरेक्ट इंटरव्ह्यूला गेलात, तुमचं सगळं कंटेंट वगैरे एकदम भारी आहे. ठीक आहे. पण गेलात आणि तुम्ही ग्रीटच नाही केलं, विसरून गेलात. आपण कॉन्शियस नसतो. माझं एका मॉकला तसंच झालं. मी मॉकमध्ये खूप भारी गोष्टी उत्तर दिले होते. ठीक आहे. त्यांना ती उत्तर आवडली पण मुद्दा असा झाला, म्हणजे मलाच काय जाणवलं की आपण गेलो डायरेक्ट आणि मी जाऊन फक्त म्हणजे पॅनल मेंबर समोर थांबलो आणि काहीच म्हणलं नाही, गुड मॉर्निंग नाही, काय नाही. मला वाटतं अडसूळ सर होते मॉकला, आपले अरुण अडसूळ सर, आणि सरांनी मला म्हटलं की काय झालं, तुम्ही आमच्यावर नाराज आहे का म्हटलं, तुम्ही ग्रीटच नाही. म्हटलं मला पण कळलं नाही का बरं असं म्हणताय. म्हटलं ग्रीटच नाही केलं. मला तेव्हा लक्षात आलं, अरे आपण ग्रीट पण नाही केलं. हे असं झालं. मग ह्या गोष्टी सबकॉन्शियसली तुमच्या डोक्यात, म्हणजे आपण जाणीवपूर्वक आपल्या डोक्यात फिट करायच्यात की मला जायचंय, जाताना दार हळू काढायचंय, मी जाऊन बसणार आहे, मग बसल्यानंतर टोकन देणार आहे, गुड मॉर्निंग म्हणणार आहे, परत बाहेर येताना मी हॅव अ गुड नाईस डे वगैरे जे ग्रीटिंग असतात आपल्या, तर ह्याची प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्हाला मॉक पाहिजे. आणि घरी पण मी तुम्हाला सांगितलं की म्हणजे मित्रांसोबत बघा, तुम्हाला तुमच्या कॉन्फिडन्सनुसार ठरवायचंय की कसं प्रिपरेशन करायचं. उत्तर पहिल्यांदा स्वतःला द्यायचं, स्वतःला रॉ उत्तर द्यायचे, नंतर आरशामध्ये बघून द्यायची. म्हणजे आपल्याला कळतं ना आपण कसं बोलतोय, आपले एक्सप्रेशन काय आहेत, स्माइलिंग फेस आहे का नाही. जर आपल्याला काय होतं, बऱ्याचदा मित्रांसोबत बोलायला डायरेक्ट ऑकवर्ड वाटतं, आपल्याच रूममेटला कसं असं फॉर्मली उत्तर द्यायचं, कारण आपण एकदम इन्फॉर्मल गप्पा मारत असतो. तर ते करायचं. त्याच्यानंतर मित्रांसोबत बोलायचं, जे आमचे ग्रुप डिस्कशन होते, हे पुढची लेवल, एक लेवलवर जायचं, मित्रांसोबत डिस्कस करायचं, आन्सर ठरवायचे. आणि ट्राय करायचं की तुम्ही मित्रांना सर मानूनच बोलताय. ठीक आहे. इन्फॉर्मल ठेवायचं नाही. आन्सर देताना तुम्ही एकदम प्रॉम्प्ट, म्हणजे जसे आयोगाला देणार आहात पॅनलला तसेच द्यायचे. आणि त्याच्या पुढे जाऊन मग तुम्हाला आता त्याच्या पुढची स्टेप काय, मॉक इंटरव्ह्यूज, आणि मग फायनल स्टेप तुमचा इंटरव्ह्यू. मग त्यामध्ये आणखीन छोट्या गोष्टी, जसं की आता आपण क्लीन शेव वगैरे केले तर ते आपल्याला सवय नसते, क्लीन शेवची वगैरे अचानक सवय नसते, मग ते आपल्यालाच वेगळं वाटू लागतं. ठीक आहे. मग ते प्रिपरेशन थोडं आधीपासून, म्हणजे आपण जर क्लीन शेव ठेवत नाही तर इंटरव्ह्यूच्या 1 महिनाभर आधीपासून क्लीन शेव ठेवायची. नाहीतर तुम्ही 2-3 दिवस आधीच क्लीन शेव केले ते तुम्हाला पण वेगळं वाटतं, तुमच्या रूममेट्सला पण वेगळं वाटतं. मग कोणतर काहीतरी म्हणणार तुम्हाला, अरे काहीतरी वेगळंच दिसतंय, असं काहीतरी म्हणलं की तुमचा कॉन्फिडन्स वगैरे थोडासा हे होऊ शकतो. म्हणून अशा छोट्या गोष्टी आहेत. आता मुलींच्या केसमध्ये साडी वगैरे असेल, कधी घातली नसेल, तुम्हाला जास्त सवय नसेल घालायची असेल, तर थोडंसं प्रिपेअर करायचं. ब्लेझर घालायचं असेल तर ब्लेझर घालून आपल्या रूममध्ये खुर्ची ठेवायची, दार काढायचं, एंट्री करायचं, मग आपण कसं बसणार आहोत. या छोट्या गोष्टी आहेत ना, त्या तुम्हाला तिथं एक्झिक्यूट करण्यासाठी अगोदर प्रॅक्टिस करायचं. आता एकदम छोट्या गोष्टी वाटतात, पण नंतर होणारे ब्लंडर्स ह्याच्यामुळे तुमचे, समजा तुम्ही ग्रीटच नाही केले आणि त्यांनी जे मला बोललं, जसं आता अडसूसरांनी मला म्हटले, त्यांनी असं म्हटले, ठीक आहे, पण आपल्या मनात एक राहून जातं ना की आपली सुरुवातच खराब झाली आहे आणि मग त्याचा आपल्या इंटरव्ह्यूवर परिणाम होतो. म्हणून ऍटलिस्ट तुमचं कंटेंट जरी कमी झालं ना, मी तुम्हाला 2 गोष्टी सांगतो, तुमच्याकडे वेळ कमी आहे ना, कंटेंट जरी कमी झालं ना तर या गोष्टी ठेवा, या गोष्टीमध्ये चूक करू नका. ठीक आहे. कारण त्याच्यातून आपली पर्सनॅलिटी दिसते. दुसरं, ओपिनियन बेस्ड क्वेश्चन आणि सोल्युशन बेस्ड क्वेश्चन, म्हणजे तुम्हाला विचारले याच्यावर तुम्ही काय उपाय कराल, तर ते क्वेश्चन एकदम चांगले करा. तुमचं थोडं फॅक्च्युअल गोष्टी राहिल्या तरी चालतंय,
आणि प्रत्येक डोमेन मधल्या बेसिक गोष्टी चांगल्या करा. म्हणजे डिग्री आहे ना, तर डिग्रीवर मी जसं म्हटलं 15-20 क्वेश्चन काय येतील तेवढे चांगले करा. डिस्ट्रिक्ट आहे तर डिस्ट्रिक्टच्या समस्या काय आहेत, हॉट टॉपिक जसं की आता सोलापूर आहे, सोलापूर काय आहे, सोलापूर म्हटलं की हुतात्मा दिन वगैरे विचारतात, तर ते चांगलं करायचं. लातूर म्हटलं की लातूर पॅटर्न आठवतो, ठीक आहे. मराठवाडा म्हटलं की दुष्काळ आठवतो, ठीक आहे. किंवा मराठवाडा विदर्भ म्हटलं की त्यांच्यात जास्त विकास नाही किंवा प्रादेशिक विषमता आहे विकासामध्ये. किंवा पश्चिम महाराष्ट्र म्हटलं की सहकार, साखर कारखाने, ऊस, पाणी, या अँगलला. तर किमान एवढे जे म्हणजे मेन डोमेन आहेत ना, आता ज्यांना कमी वेळ आहे तर त्यांनी याच्यावर फोकस द्या आणि इंटरव्ह्यू कसा एक्झिक्यूट करायचा त्याच्यावर फोकस द्या. म्हणजे कसं तुम्हाला कॉन्फिडन्स ठेवायचा आहे, स्माइलिंग फेस. म्हणजे मी काय म्हणतो की तुमचे विदाउट कॉन्फिडन्स पण मार्क जाणार आहेत, ठीक आहे. तर कॉन्फिडन्सनं मार्क जाऊ द्या. तुमचे न बोलून पण मार्क जाणार आहेत. न बोलून म्हणजे काही पण नाही बोलायचं, फक्त एखादा जर तुम्ही विषय लो कॉन्फिडन्स राहून जर तुम्ही बोलत असाल एखादा विषय, तर म्हणजे बोलत नसाल, जसं मी काय केलं ते ऑपरेशन दोस्त मी जर सांगायचा प्रयत्न केला असता, ठीक आहे, तर ते साधून गेलं असतं, ठीक आहे. पण मी काय म्हटलं कशाला चूक करायची असं निगेटिव्ह थोडंसं केलं ना. न बोलून मार्क घालण्यापेक्षा एखाद्या वेळेस बोलून गेले तर चालते. फक्त काही पण उगं वायफळ बोलायचं नाही, म्हणजे काहीच माहित नाही उगाच विनाकारण तुम्ही बोलताय असं नाही बोलायचं. आणि रूढ वगैरे बोलायचं नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पोलाइटनेस मेंटेन करायचा. या पॅनल मेंबर्सला प्रॉपर आदर द्यायचा. सर मॅडम तुमच्या ह्याच्यामध्ये ते नेहमी रिफ्लेक्ट झालं पाहिजे, ॲरोगन्स दिसला नाही पाहिजे, मला सगळं कळतंय अशातला असं नसलं पाहिजे. तर ह्या एवढ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे हे कशासाठी सांगतोय मी की 20-21चा इंटरव्ह्यू आणि 22चा इंटरव्ह्यू याच्यामध्ये काय फरक होता यासाठी मी हे सांगतोय. आणि दुसरं मी म्हटलं ऑफिशियलिटी आणायचं, उत्तरामध्ये बॅलन्स आणायचा, ठीक आहे. आता बॅलन्सचं एक आणखीन उदाहरण देतो की उत्तरामध्ये जेंडर बायस वगैरे. आता उत्तरामध्ये तुम्हाला नॉर्मली आता माझं क्रिकेट होतं, मग मी काय केलं प्रिपेअर की क्रिकेटमध्ये फेमस पर्सनॅलिटीज कोण आहेत, राईट, किंवा तुमचं फेवरेट स्पोर्ट्समन कोण आहे, राईट. तर मग मला जेव्हा असं विचारलं तर तेव्हा मी काय करणार, मी काय सांगणार 2 पुरुष 2 महिला सांगणार, कारण तिचा आपला जेंडर बायस दिसला नाही पाहिजे, ठीक आहे. तर ह्या अँगलने तुम्हाला मग तुम्ही तुमच्या ह्याच्यामधले जे पर्सनॅलिटीज आहेत तुमच्या हॉबीमधले वगैरे, तर ते नेहमी असं तयार करायचं. किंवा उत्तरामध्ये समजा तुम्हाला जिल्ह्याच्या समस्या विचारल्या किंवा देशाच्या समस्या विचारल्या, तर एक मुद्दा हा नेहमी महिलांसाठी ठेवायचा की म्हणजे महिलांसोबत हे होत नाही असं, म्हणजे तुमच्या ह्याच्यामध्ये डायव्हर्सिटी राहील. एक मुद्दा पर्यावरणाचा ठेवायचा, म्हणजे स्ट्रेंथ पण सांगताना जेवढं तुम्हाला डायव्हर्स करता येईल. समजा आता तुम्हाला विचारल्या 5 समस्या, एक इकॉनॉमी मध्ये सांगा, एक महिलांच्या अँगलनं किंवा वंचित वर्गाच्या अँगलनं सांगा, एक तुम्ही काय म्हणतात त्याला पर्यावरणाच्या अँगलनं सांगू शकता की पर्यावरणाचा ऱ्हास होतोय वगैरे वगैरे. असं वेगवेगळ्या अँगलनं तुम्हाला जेवढं डायव्हर्सिफाय करता येईल. एक म्हणजे कृषीच्या अँगलनं सांगू शकता, शेतकऱ्यांच्या समस्या, असं प्रत्येक ह्याच्यामध्ये तुम्हाला ते डायव्हर्सिफाय करता आलं पाहिजे. तर हे एक मला सांगायचं होतं. परत मी आता जसं मला क्रिकेटमध्ये विचारणार होते ना की क्रिकेटमध्ये बॉलचं वजन किती आहे, राईट. तर ते बॉलचं वजन मी विचारलं आणि मी फक्त मग पुरुषांचं सांगितलं. नॉर्मली आपल्या ह्याच्यातून निघून जाते ना, तर ते हे झालं. पण मी आवर्जून त्यांना सांगितलं की सर पुरुषांमध्ये असं आहे, महिलांमध्ये असं आहे. सरांच्या जरी लक्षात नसलं तर त्यांना ते नोटीस होतं की याच्यामध्ये जेंडर बायस नाही, आणि ते तुम्हाला इम्प्रेस करून जातं. म्हणजे उत्तर जे आहे तुमचं ते इम्प्रेस करून जातं. तर हे तुम्हाला असं वर्कआउट करायचं आहे. बघा तुम्हाला तुमचं नॉलेज जे आहे, तुमची डायव्हर्सिटी आणि तुमचं नॉलेज पॅनलला दाखवून द्यायचं आहे. म्हणजे दाखवून देण्याचे मार्ग तुम्हाला शोधायचे आहेत. आणि तुमची स्ट्रेंथ, तुमचं ज्या ह्याच्यामध्ये तुमचं कमांड आहे किंवा तुमच्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत तर त्या तुम्हाला दाखवून द्यायच्या आहेत. आता मी ह्या गोष्टी केलेल्या इंटरव्ह्यू मध्ये कशा एक्झिक्यूट झाल्या आणि मला वाटतंय कुठं कुठं मी प्लस राहिलो, कुठं कुठं त्यांना उत्तरं आवडली, तर या गोष्टी मी तुम्हाला आता 22चा आपण क्वेश्चन वाईज जाऊया, ठीक आहे. बघा आता हा त्याच्यानंतर आता बघा 22च्या इंटरव्ह्यू मध्ये काय काय विचारलं. पांढरपट्टे सरांचं पॅनल होतं. पांढरपट्टे सरांनी सुरुवातीला विचारलं की आयसर बद्दल विचारलं, कारण ट्रान्सक्रिप्टवर मी परत म्हटलं की आयसर वेगळं आहे विचारणार, तसं तुम्हाला तुमचं पण तयार करायचं आहे. मग आयसर बद्दल विचारलं की त्यांनी विचारलं ड्युअल डिग्री काय आहे. आता तिथं माझ्या डिग्रीमध्ये ड्युअल डिग्री ही पण वेगळी कन्सेप्ट होती, ठीक आहे. आणि ड्युअल डिग्री ही आता आपली जी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 आहे तर त्याच्यामध्ये ते मेन्शन आहे, पण आमच्या कॉलेजमध्ये ते अगोदरच होती, ठीक आहे. मग ड्युअल डिग्री काय होती, ठीक आहे. मग मी सांगितलं त्यांना की सर 5 वर्षाचा इंटिग्रेटेड प्रोग्राम असतो आणि आम्हाला 5 वर्षानंतरच दोन्ही डिग्री भेटतात. अगोदर म्हणजे नॉर्मली कसं 3 वर्ष बीएससी 2 वर्ष एमएससी असं असतं. मग ते मी सांगितलं, त्याचं माहित होतं. त्याच्यानंतर परत म्हटलं लातूर पॅटर्न. लातूर पॅटर्न काय आहे. आता इथं मी प्रिपेअर केलं होतं, मी नेटवर टाकलं सरळ लातूर पॅटर्न काय आहे. तर मग त्याच्यातून मला थोडेसे काही पॉईंट्स मिळाले. मग मी त्याला सेग्रिगेट केलं. आता उत्तर कसं चांगलं झालं बघा. मी काय सांगितलं की लातूर पॅटर्न हा सर थोडंसं मेकॅनिकल स्टडीचा एक पॅटर्न आहे. जी लातूरमध्ये शाहू कॉलेजचे प्राध्यापक अनिरुद्ध जाधव सर होते, त्यांच्या काळापासून ते सुरू झालं आणि नंतर त्याला लातूर पॅटर्न असं नाव पडलं. त्याच्यामध्ये काय असतात, पिरियडिक एक्झाम असतात, दर संडेला एक्झाम आणि नंतर महिन्याला एक यूटी आणि सीटी युनिट टेस्ट कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट असं असतं. डिफिकल्टी सॉल्व्हिंगवर भर असतो.
म्हणजे दररोज 1 तास विंडो असते ज्याच्यामध्ये तुम्ही तुमची डिफिकल्टी सगळ्या शिक्षकांना विचारू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला प्रायव्हेट कोचिंगचे ऑप्शन अवेलेबल आहेत आणि एक्झॉस्टिव्ह स्टडी असते, म्हणजे दिवसभर तुमचे सेशन असतात, तुम्हाला पूर्ण एंगेज केलं जातं. हे असं मी थोडंसं एक्सप्लेन करून सांगितलं. आता उत्तर काय होतं, थोडंसं इम्प्रेसिव्ह होतं आणि त्यांना वेगवेगळे पॉईंट्स क्लिक झाले. नाहीतर नॉर्मली मी म्हटलं असतं सर प्रायव्हेट क्लासेस असतात, हे असतं, तर ते तेवढं भारी वाटत नाही. आणि पॉईंट वाईज सांगितलं, मी उत्तर काढताना पण पॉईंट वाईज काढले होते. तर हे झालं लातूर पॅटर्न. त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर काय म्हटलं, त्याच्यानंतर त्यांनी मला काय म्हटलं की तुम्हाला काय व्हायचंय म्हणलं. त्यांनी मला असं विचारलं तुम्हाला काय व्हायचंय. मला त्याच्यामध्ये कळलं नाही, म्हणजे 10 सेकंद मला कळलं नाही की त्यांना काय अपेक्षित आहे. तुम्हाला काय व्हायचंय म्हणजे काय अपेक्षित आहे. मग मी त्याचा अर्थ असा घेतला की तुमचा प्रिफरन्स काय आहे, पहिला प्रिफरन्स. असा अर्थ घेऊन मी सांगितलं की सर माझा पहिला प्रिफरन्स डेप्युटी कलेक्टर उपजिल्हाधिकारी हा आहे, असं सांगितलं. मग त्यांनी मला विचारलं की तुम्हाला डेप्युटी कलेक्टर व्हायचंय, का व्हायचंय. त्या म्हणजे सगळ्यात मोठं पद आहे म्हणून तुम्हाला ते व्हायचंय, का व्हायचं. मग मी त्यांना जे उत्तर प्रिपेअर केलं होतं की सर मला लहानपणापासून, म्हणजे माझं जे उत्तर होतं तर मी त्यांना सांगितलं. मग त्याच्यामध्ये मी असं सांगितलं होतं की सर लहानपणापासून मला वडिलांनी असं म्हणजे न्यूजपेपर वगैरे वाचायची आवड लावली. तर आमच्या घरी डिस्कशन व्हायचं, वडील माझे शिक्षक होते, आमच्या घरी थोडंसं डिस्कशन व्हायचं आणि याच्यामधून माझ्यामध्ये आवड निर्माण झाली. योजना असतील, त्या योजनांवर काम करणं असेल, त्याच्याबद्दल मला आवड निर्माण झाली आणि म्हणून मग मी प्रशासनाकडे येण्याचा निर्णय घेतला. तर असं मी उत्तर त्यांना सांगितलं. मग त्याच्यामधून त्यांना एक कीवर्ड भेटला योजनांचा, राईट. मग ते DC मधून त्यांना कीवर्ड, मग त्यांनी विचारलं वडील काय करतात, मी सांगितलं शिक्षक आहे, पण त्याच्यावर त्यांनी काही जास्त विचारलं नाही. त्याच्यावरून त्यांना कीवर्ड भेटला योजनांचा. मग त्यांनी मला प्रश्न विचारला की जसं तुम्हाला माहित आहे का DC इलेक्शन असतात, DC फूड सप्लाय ऑफिसर असतात, तर त्यांना तर कुठल्याच योजना नसतात, म्हणजे ते काही योजना जास्त इम्प्लिमेंट करत नाहीत. मग तुम्हाला तरी पण DC व्हायचंय का. मग मी त्यांना सांगितलं की सर DC इलेक्शन जे आहेत ते आता आपल्या इलेक्शनमध्ये सध्या आपले इलेक्शन जे आहे ते फ्री आणि फेअर इलेक्शन होणं हे लोकशाहीसाठी खूप आवश्यक आहे. आणि ॲज अ DC इलेक्शन म्हणून मी युवा जो आपला वर्ग आहे तर त्यांची मतदार नोंदणी वाढवू शकतो आणि की फ्री फेअर इलेक्शन घेण्यामध्ये माझा रोल देऊ शकतो. आणि मला वाटतं ते आपल्या डेमोक्रेसीसाठी खूप मोठं काम आहे. त्याच्यानंतर फूड सप्लाय ऑफिसर म्हणून मी आपला जो म्हणजे काय म्हणतात गरीब किंवा मध्यमवर्गीय वर्ग आहे तर त्यांना अन्न पुरवण्याचं एक मोठं काम माझ्या हातात असणार आहे, ठीक आहे. आणि ते पण मी करू शकतो आणि त्याच्यामुळे मला वाटतं सर मला म्हणजे मी काही प्रॉब्लेम नाही सर, मी डेफिनेटली ते करेल. तर असं मी सांगितलं. मग ते पण उत्तर त्यांना चांगलं वाटतं. त्याच्यानंतर त्यांनी काय सांगितलं, परत त्यांनी विचारलेला तो पॅटर्न काय आहे, तर ते मी त्यांना सांगितलं होतं. मग असं सरांनी 1-2-3 क्वेश्चन विचारले आणि नंतर सर लगेच थांबले आणि दुसऱ्या सरांना चान्स दिला. मग आता दुसऱ्या सरांकडे गेलं. दुसऱ्या सरांनी काय करत होते, ते सर मला दिसत होतं की ते सर माझं ट्रान्सक्रिप्ट बघत आहेत, 10वीचे मार्क्स वगैरे बघत आहेत, म्हणून मला 2 सेकंद आधीच अंदाज आला होता की आपला आता तिकडं जाणार आहे. मग आणि सरांनी विचारलं होतं मला लातूर पॅटर्न बद्दल, राईट. तर मग मी लातूर पॅटर्न बद्दल मग सरांनी तिथून क्लू घेतला आणि त्यांनी म्हटलं की तुम्हाला लातूर पॅटर्नचा फायदा झाला का, ठीक आहे, असा त्यांनी प्रश्न विचारला. आता इथं मी थोडंसं अगोदर ठरवलं होतं की माझं स्ट्रेंथ काय होती, की मी आयसरला गेलो हे स्ट्रेंथ होतं, पण आयसर जास्त रिफ्लेक्ट होत नव्हतं, एवढं दिसत नव्हतं. पण आयसरचं जे माझं सिलेक्शन झालं होतं ते IIT मधून झालं होतं, म्हणजे मी IIT JEE ॲडव्हान्स एक्झाम क्वालिफाय केलं होतं, ठीक आहे. तर तिथं मला IIT मध्ये मला म्हणजे तिथं पण मला BSc MSc भेटत होतं, चांगलं ब्रँच भेटत नव्हती इंजिनिअरिंगची, मग तिथं मला BSc MSc भेटत होतं, म्हणून मी आयसरला गेलेलो. पण मी ह्यावेळेस ठरवलं होतं की आपला IITचा उल्लेख करायचा, IIT JEE ॲडव्हान्स, कारण तो माझा प्लस पॉईंट आहे, स्ट्रेंथ आहे. म्हणून मी सरांना म्हटलं हो, आणि सर लातूर पॅटर्नमुळेच मला IIT JEE ॲडव्हान्समध्ये माझं सिलेक्शन झालं. मग तिथून इंटरव्ह्यू बदलला. मग सरांनी म्हटलं तुमचा रँक काय, मी माझा रँक सांगितला, असं सांगितलं. मग सरांनी म्हटले तुम्हाला मग त्याच्यावर IIT मध्ये का नाही गेला तुम्ही, आयसरला का गेला. तर मी सांगितलं सर माझा रँक थोडा कमी पडत होता आणि मला IIT मध्ये सुद्धा BSc MSc भेटत होतं, पण जर BSc MSc साठी म्हणजे बेसिक सायन्ससाठी IIT पेक्षा आयसर हे पर्टिक्युलरली बेसिक सायन्ससाठी, आणि म्हणून मी तिकडे गेलो असं म्हटलं. मग ते पण उत्तर ठीक झालं, म्हणजे एक लॉजिकल उत्तर होतं. त्याच्यानंतर सरांनी पुढचा क्वेश्चन विचारला. आता परत बघा, मी जे तुम्हाला सांगितलं की तुमचं ग्रॅज्युएशन वेगळं, माझं ग्रॅज्युएशन वेगळं होतं जिओलॉजीचं. सरांनी परत मला क्वेश्चन विचारला की तुमच्या याच्या म्हणजे तुम्ही जिओलॉजी का निवडलं, आयसरमध्ये फिजिक्स केमिस्ट्री मॅथ होते ना, बायो पण होतं, मग तुम्ही जिओलॉजी का निवडलं. तर मी सरांना अगोदरच्या क्वेश्चनचा संदर्भ दिला, कुठला जे पांढरपट्टे सरांनी विचारलेलं होतं की तुम्हाला इकडे काय यायचं. तर मी सांगितलं की सर मला प्रशासनात यायचं होतं, हे माझं अगोदरच ठरलेलं होतं, आणि जिओलॉजी हा खूप इंटरडिसिप्लिनरी सब्जेक्ट आहे. त्याच्यामध्ये एन्व्हायरमेंट असतं, जिओकेमिस्ट्री, जिओफिजिक्स, ओशन, अशा सगळ्या गोष्टी असतात, इंटरडिसिप्लिनरी आहे. आणि म्हणून मी जेव्हा प्रशासनात काम करेल तर त्यावेळेस मला ब्रॉडर पर्स्पेक्टिव्ह भेटेल, म्हणजे मला पर्यावरणाची पण माहिती असेल, मला ओशनोग्राफी म्हणजे त्या अँगलनं पण माहिती असेल, जिओकेमिस्ट्री, जिओफिजिक्स त्या अँगलनं, असं सगळे सब्जेक्ट कव्हर करणारा हा सब्जेक्ट आहे, आणि म्हणून मी तो निवडला, ठीक आहे. असं त्यांनी तिथं विचारलं. मग हे पण उत्तर मला वाटलं चांगलं झालं. त्याच्यानंतर सरांनी पुढचा प्रश्न विचारला, मी त्याच्यामध्ये पर्यावरण मुद्दा
म्हणजे बोललो होतो की जिओलॉजी इज रिलेटेड टू एन्व्हायरमेंट असं बोललो. तर मग सरांनी मला म्हटले की तुम्ही पर्यावरण म्हटलात, तुम्ही म्हणालात की जिओलॉजी पर्यावरणाशी रिलेटेड आहे. मग ते असं म्हणजे ओपन खिडकी होती आणि आपलं जे मुंबईचं ऑफिस आहे इंटरव्ह्यूचं, तर तिथून बाहेर दिसतं समुद्र वगैरे एकदम सगळा दिसतो. मग सरांनी म्हटले बाहेर बघा काय दिसतंय. मी म्हटलं सर समुद्र दिसतोय. मग सरांनी म्हटलं की समुद्र दिसतोय आणि पोल्युशन दिसते. मला कळलं सरांचा सेन्स काय होता की पोल्युशन म्हणायचं. मग सरांनी म्हटले समुद्र दिसतोय का पोल्युशन पण दिसतोय. म्हटलं सर दोन्ही दिसतोय. तर मग सरांनी विचारले की आपण एकीकडे एवढ्या मोठे बिल्डिंग्स वगैरे बांधतोय मुंबईमध्ये वगैरे आणि एवढं पोल्युशन होतंय, तर तुम्हाला वाटतंय की याच्यावर काय उपाय आहे. तर असं सरांनी मला प्रश्न विचारला. आता इथं मी पहिल्यांदा सांगितलं की सर याच्यावरचा सगळ्यात महत्त्वाचा उपाय म्हणजे आपली वाहनांची संख्या वगैरे खूप वाढलेली आहे. ठीक आहे, प्रायव्हेट वाहन वगैरे त्यांची संख्या खूप वाढलेली आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला त्यांची संख्या कमी करायची असेल तर आपल्याला पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टम चांगली केली पाहिजे, जेणेकरून लोक जास्तीत जास्त पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टम वापरतील. आता इथं मी माझं प्रेझेन्स ऑफ माइंड वापरलं, जे मला वाटतं की इथून टर्निंग पॉईंट ठरलं किंवा मार्क्स देणार आहे. म्हणजे मी काय केलं ते तुम्हाला सांगतो की कुठे मला मार्क्स मिळाले असतील कदाचित, बरं का. तर आता काय झालं होतं, मी जेव्हा पुण्यावरून मुंबईला येत होतो, पुण्यावरून जी मुंबईला येत होतो, तर त्यावेळेस आम्ही काय केलं होतं, ब्लाब्ला ॲप तुम्हाला माहित असेल, ब्लाब्ला ॲप आणि त्याला काय म्हणतात कारपुलिंग म्हणतात ना, कारपुलिंग ॲप आम्ही वापरलेलं होतं. ठीक आहे. मग मी अगोदर कधी वापरलेलं नव्हतं, माझा मित्र सोबत होता त्याने वापरलेलं होतं. मग आम्ही थोडंसं बोलत होतो आणि त्याच वेळेस मी ठरवलं होतं की मग मी मित्राला सगळी माहिती विचारली. आता समजा ब्लाब्ला ॲपमध्ये आता महिला सेफ्टीचा इश्यू आहे, तर ते कसं ॲड्रेस केलं जातं, मग ते ड्रायव्हरचं लायसन्स वगैरे असं मी सगळ्या मित्राला विचारलेलं होतं आणि ठरवलं होतं की मला जर चान्स मिळाला कुठं पण पर्यावरण कुठल्या पण अँगलनं, ठीक आहे, काही इनोव्हेशन वगैरे असं कुठं पण अँगलनं मला चान्स मिळाला तर मी त्याचा यूज करणार आहे. आणि मग मी तिथं पहिला पॉईंट पब्लिक ट्रान्सपोर्टचा सांगितला आणि दुसरा पॉईंट सांगितला की सर मी कालच म्हणजे आपण कारपुलिंग सारखे जे ऑप्शन आहेत, मी थोडं कारपुलिंग एक्सप्लेन केलं पण सरांना माहित होतं. तर कारपुलिंग सारखे जे ऑप्शन्स आहेत तर असे इनोव्हेटिव्ह आयडियाज वापरले पाहिजेत, जेणेकरून काय होईल की म्हणजे पब्लिक जी आहे ती आता तिथं काय झालं, इफिशियन्सी वाढली ना, एक माणूस जाणार होता तर त्याच गाडीत आता 4 माणसं गेली. तर जेणेकरून काय होईल म्हणजे इमिशन वगैरे कमी होईल, कार्बन इमिशन वगैरे कमी होईल. आणि पुढे मी हे पण आवर्जून सांगितलं की सर मी स्वतः पुण्यावरून मुंबईला येताना कारपुलिंगचा ऑप्शन वापरलेला आहे. ठीक आहे. याच्यावरून काय दिसून आलं की तुम्ही फक्त बोलत नाही, तुम्ही करताय पण, आणि दुसरं म्हणजे तुमचं प्रेझेन्स ऑफ माइंड पण त्याच्यामधून दिसून येतं. ठीक आहे. तर त्याच्यामुळे मला वाटलं की हे एक उत्तर आपलं आणखीन चांगलं झालं. म्हणून आपल्याला प्रेझेन्स ऑफ माइंड लावता आलं पाहिजे. आणि आता इंटरव्ह्यूच्या प्रिपरेशनमध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्टीवर ब्रेनस्टॉर्मिंग करायची आहे. समजा तुम्ही जात आहेत, तुम्हाला काहीतरी प्रॉब्लेम दिसला तर त्याचं सोल्युशन तुम्ही ॲज अ अधिकारी म्हणून काय देणार आहात. ठीक आहे, हे पण बघायचं. किंवा सरकारची ही योजना आहे, बस जाते तुम्हाला तिथे दिसत आहे, तर ही योजना आपण सरकारची कुठं मांडू शकतो, महिलांची योजना काहीतरी दिसत आहे. ठीक आहे. किंवा आता लाडली बहीण लाडकी बहीण योजना वगैरे जी आहे आपली, तर तशी योजना दिसत आहे. मग ते तुम्हाला त्याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो ना. लगेच लक्षात आलं की इंटरव्ह्यूच्या अँगलनं विचार करायचा. ठीक आहे. परत मी असं बऱ्याच ठिकाणी हे बघितलं होतं, आपल्या इथं जिथं कन्स्ट्रक्शन चालू आहेत ना, तिथं ग्रीन हे करतात, म्हणजे ग्रीन पत्रा वगैरे लावतात ना. मग मी परत ते पण उत्तर सांगितलं होतं. उत्तरामध्ये तिसरा पॉईंट ते पण सांगितलं होतं की सर आपण जेव्हा जास्त इमिशन होतो, त्या दुसऱ्या उत्तरामध्ये कुठेतरी सांगितलं होतं की जिथं कन्स्ट्रक्शन साईट आहे तर त्या कन्स्ट्रक्शन साईटमध्ये आपल्याला ग्रीन पत्रा वापरला पाहिजे. एवढंच मला आठवत होतं. मी तेवढंच फक्त सांगितलं की सर ग्रीन पत्रा लावला पाहिजे, जेणेकरून ते पोल्युटन्स बाहेर येणार नाही. मग ते पण आता कसं प्रॅक्टिकल उत्तर होतात, त्याच्यामुळे उत्तरं काय होतात, प्रॅक्टिकल होतात. तुम्ही बुकिश काही सांगत नाही. सरांना तर माहीतच असणार, ऑब्व्हियसली ते प्रशासनात एवढे वर्ष. ठीक आहे. तर ते उत्तर सांगितलं. त्याच्यानंतर सरांनी मला काय म्हटलं की शहरी भागाच्या 2 समस्या सांगा. शहरी भागाच्या 2 समस्या सांगा. आता मग मी सरांना काय म्हटलं की सर जसं आपण म्हणालात, आत्ताच आपण म्हणालात की आपण एकीकडे विकास करतोय पण आपल्याकडं म्हणजे प्रदूषण पण होतंय, पर्यावरण पण खराब होतंय, आणि मला वाटतं तीच आपली सगळ्यात मोठी समस्या आहे. त्याच्यामुळे मी एक ती सांगितली आणि दुसरी मला वाटते अनकंट्रोल अर्बनायझेशनची सांगितली. तर त्याचं एवढं महत्त्वाचं नाही. लक्षात घ्या, मी पहिल्या उत्तरामध्ये काय म्हणालो की सर आपण जे आत्ताच बोललात, म्हणजे आत्ताच आपण जे सांगितलं, म्हणजे मी तिथं सरांना ॲप्रिशिएट केलं, सरांच्या पॉईंट्सला. तर हे असं आपण करायचं. सरांनी जर तुम्हाला काहीतरी चांगलं सांगितलं तर त्यांना ॲप्रिशिएट करायचं. मग आता सरांचं लक्ष माझ्याकडे येतं. मी जेव्हा त्यांना इन्क्लूड केलं, आता हे इंटरोगेशन किंवा इंटरव्ह्यू राहिला नाही. याचा अर्थ मी पूर्णपणे इथं आहे, मी पूर्णपणे कॉन्फिडंट आहे, मला मागं काय झालंय ह्याचा पूर्ण संदर्भ आहे, आपलं बोलणं काय चालू आहे याचा पूर्ण संदर्भ आहे. कारण ते उत्तर मला वाटतं की थोडंसं मी नंतर दिलं होतं. एक थोडासा मध्ये एक क्वेश्चन काहीतरी आला होता, त्याच्यानंतर आलं होतं, आणि तरी पण मी बरोबर त्यांना मागचा संदर्भ देऊन ते सांगितलं होतं. सर जसं आत्ताच आपण म्हणालात की म्हणजे पर्यावरणाची म्हणजे आपण एकीकडे विकास करतोय पण असा आहे, तर मला वाटतं हीच समस्या आहे. याच्यामुळे सरांना पण ॲप्रिशिएशन भेटतं आणि या सरांचं अटेन्शन पण पूर्ण आपल्याकडं येतं. म्हणून सरांनी जर आपल्याला काही चांगले सजेशन दिले, काही कॉम्प्लिमेंट दिल्या, तर त्यांना थँक्यू वगैरे आवर्जून म्हणायचं. ठीक आहे. तर ही एक गोष्ट.
तर ते पण मला वाटतं तो पण एक चांगला उत्तर झाला. मग त्याच्यानंतर सरांनी मला पुढे विचारलं, मग त्याच्यानंतर मग सरांचा हा पार्ट इथपर्यंत थांबला. मग नंतर दुसरे सर, तिसरे सर जे होते आता त्यांच्याकडे गेला, तर त्यांनी मला काय विचारलं की ग्रामीण भागाची एक समस्या सांगा. त्यांनी आवर्जून विचारलं एकच समस्या सांगा. मी पण मग आपल्याला पण कीवर्ड त्यांनी वापरला ना, मग आपल्याला एकच सांगायचंय. ठीक आहे, मग कुठली सांगायची लगेच लक्षात आलं पाहिजे. आणि एकच सांगायचं म्हणजे तुम्हाला चांगलीच सांगायची, की म्हणजे ती असं साधी वाटली नाही पाहिजे. ठीक आहे, जी नॉर्मल पण सांगितली. मग मी त्यांना काय म्हटलं की जर शेतकऱ्यांना इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी लागणारं जे कॅपिटल आहे तर त्याची अडचण आहे, म्हणजे शेतकऱ्यांकडे पैसा नाही आहे की ते इन्व्हेस्टमेंट करू शकतील, असं मी ते सांगितलं. एवढं पण काही नव्हतं, पण ठीकठाक होतं, म्हणजे काम चालून जायसारखं होतं. त्याच्यानंतर मग सरांनी पुढचा क्वेश्चन विचारला की मी काय म्हणलं होतं की माझा डीसी प्रिफरन्स आहे आणि योजनांची अंमलबजावणी ह्या अँगलनं मी थोडंसं बोललो होतो. मग सरांनी तिथं संदर्भ घेऊन काय म्हटलं मला की समजा तुमचं ग्रॅज्युएशन आणि माझं जिओलॉजी होतं. सरांनी म्हटलं की सर समजा तुमचं ग्रॅज्युएशन जिओलॉजी आहे, ठीक आहे, आणि तुमचं ग्रॅज्युएशन बघून जर तुम्हाला सरकारनं एक माइन ऑफिसर म्हणून तुम्हाला काम दिलं, तिथं पोस्ट केलं, तर तुम्ही करणार का? तुम्हाला तर योजनांवर काम करायचं आहे. ठीक आहे, मग मी तिथं सरांना असं उत्तर दिलं होतं. मला हे गोष्टी माहित होत्या. बघा कसं असतं की तुम्हाला जर तुम्ही एमपीएससी केला तर यूपीएससी करणार का, तुमच्याकडे पीएसआय आहात तर मग तुम्ही राज्यसेवा करणार का, मग ती पोस्ट सोडून देणार का, हे असे क्वेश्चन तुम्हाला विचारणार. तुम्ही तुमचं फील्ड बदलणार का, किंवा तुम्ही आता आयसर मध्ये एवढे दिवस हे केलेलं आहे, मग तुमचा खर्च, मला पुढे तो पण क्वेश्चन म्हणजे असं त्या अँगलनं विचारला नव्हता, पण मग तुमची वर्ष वाया गेली का, तुमचा खर्च वाया गेला का, तुम्ही डॉक्टर असाल एमबीबीएस वगैरे तर शासनानं तुमचा खर्च केलेला वाया गेला का, या अँगलनं तुम्हाला प्रश्न विचारतात. मग याची तयारी पाहिजे. मग मी सरांना सांगितलं की सर माझं ग्रॅज्युएशन किंवा एज्युकेशन बघून जर मला एखादी कोणती नवीन अपॉर्च्युनिटी जर भेटत असेल तर मी ती डेफिनेटली एम्ब्रेस करेल, म्हणजे ती डेफिनेटली मी ती अपॉर्च्युनिटी स्वीकार करेल. त्याच्यामध्ये मग मी सरांना हे पण सांगितलं, कारण सर मला असं वाटतं की, आणि ते की म्हणजे तो जो होता ना, हे जे वाक्य होतं मला असं वाटलं की ते की पॉईंट ठरलं, की मी जे असं मी सरांना असं म्हणलं की सर मला असं वाटतं की आपलं एज्युकेशन हे आपल्या प्रोग्रेसमधला अडथळा असला नाही पाहिजे. आपलं एज्युकेशन जर चांगलं असेल किंवा एज्युकेशन जास्त असेल तर आपला स्कोप पण वाढला पाहिजे, तेवढा आपला स्कोप पण वाढला पाहिजे. आपण कुठल्याही एका गोष्टीमध्ये लिमिट नाही राहिलं पाहिजे, हे मी असं म्हटलं. मग कदाचित ते सरांना आवडलं असणार. आता नॉर्मली तुम्ही हे पण वापरू शकता, म्हणजे समजा आता हे उत्तर कुठे लागू होते, ऍक्च्युली मी हे उत्तर कशासाठी तयार केलं होतं, आयसर साठी तयार केलं होतं, की जर ते मला जास्त ग्रिल करत असतील की मला आयसर मधून इकडे काय यायचंय, असं जर मला जास्त ग्रिल करत असतील तर मी हे सांगणार होतो की सर आपलं एज्युकेशन चांगलं आहे तर आपण वेगवेगळ्या ऑपॉर्च्युनिटीजचा म्हणजे जास्त स्कोप शोधला पाहिजे. कुठंच एकाच लिमिट बसून राहणं म्हणजे लिमिट करून राहणं स्वतःला हे म्हणजे हे नाही. कारण आपण जसं अमर्त्य सेन वगैरे सांगतात ना, विकास म्हणजे काय, संधींची उपलब्धता. मग त्या अँगलनं मी हे उत्तर तयार केलं होतं. सांगायचा मुद्दा हा की कंटेंट मधले जे तुमचे भारी भारी पॉईंट्स आहेत ना, तुम्ही चांगले चांगले उत्तर तयार केलेत, जरुरी नाही की तुम्हाला तसेच क्वेश्चन विचारले जातील. प्रशासनात काय यायचं ह्याचं उत्तर तुम्ही आणखीन वेगवेगळे 2-4 क्वेश्चन जे असतात तिथं लावू शकता. ठीक आहे, असं वेगवेगळ्या उत्तरामध्ये तुम्हाला कंटेंट मधला डेटा वापरता आला पाहिजे. आणि हे कधी शक्य आहे, जेव्हा तुमचं मॅक्सिमम रिव्हिजन असेल, खूप रिव्हिजन असेल, तुमचा कंटेंट चांगला होल्ड आलाय, कॉन्स्टंटली तुम्ही ब्रेनस्टॉर्मिंग करताय, प्रत्येक गोष्टीचा असा विचार करताय मी इथं काय उत्तर देणार आहे, मी याच्यावर काय बोलणार आहे. असं जेव्हा तुम्ही आता पर्यावरण दिसते, पर्यावरणाच्या समस्या, मग मी आणखीन काय उत्तर देऊ, इनोव्हेशन वेगळं काय उत्तर देऊ, असं जेव्हा तुम्ही विचार करता तेव्हा तुमच्याकडे आपोआप पॉईंट्स येत जातात, तुमचे आपोआप उत्तर चांगले होत जातात. मग ते तुम्हाला म्हणजे एक म्हणजे ऐन टायमाला तुम्हाला ते क्लिक पण होतं उत्तर देण्यासाठी. बरोबर तिथं बसलात इंटरव्ह्यूवर समोर आणि ते बरोबर क्लिक होतं आणि इम्प्रॉम्प्ट होऊन जातं. म्हणून प्रॅक्टिस महत्वाची आहे. ठीक आहे, आणि लिंकिंग महत्वाचे आहे. कुठलं पण उत्तर कुठं पण वापरता आलं पाहिजे. ठीक आहे, तर मग मी त्यांना तसं उत्तर दिलं. आणि त्याच्यानंतर काय झालं की त्या सर मला 2-3दा हे बोलत होते, म्हणजे वेगवेगळ्या संदर्भातून असं मला जाणवलं. बघा, आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायचं की इंटरव्ह्यूवरला आपल्याकडून काय पाहिजे, त्याला त्या क्वेश्चन मध्ये काय अपेक्षित आहे तर ते आपल्याला कळलं पाहिजे, तर आपण एकदम प्रॉपर उत्तर देऊ. म्हणजे लक्षात घ्या, तुम्हाला 20 मिनिटं आहेत, 15 ते 20 मिनिटं आहेत, आणि तुम्हाला त्या 20 मिनिटांमध्ये जेवढं इंटरव्ह्यू डायव्हर्सिफाय होईल तेवढं तुमचा फायदा आहे. म्हणजे थोडं हॉबीवर विचारतील, थोडं डिस्ट्रिक्टवर विचारतील, थोडं ग्रॅज्युएशन विचारतील, तर तुमचा फायदा आहे. का बरं, एकाच जर सब्जेक्टमध्ये खूप डिटेलमध्ये गेलात तर तुम्हाला त्याच्याबद्दल तेवढं जास्त माहित असणं अवघड आहे, जसं माझं मागच्या इंटरव्ह्यूमध्ये झालं. मग जर तुम्हाला डायव्हर्सिफाईड इंटरव्ह्यू व्हायचा असेल तर त्यांनी तुमचं डोमेन बदललं पाहिजे इंटरव्ह्यूवर जो विचारत आहे. आणि जर त्यांना त्यांचं डोमेन बदलायचं असेल तर तुम्ही त्यांना एकाच क्वेश्चनमध्ये सॅटिस्फाय करायला पाहिजे. जर तुम्ही त्यांना जे पाहिजे ते भेटत नसेल तर ते तुम्हाला ग्रिल करत जातील. कळलं का? मग तुमचा टाइम जाणार आहे. तुम्हाला तुम्हाला जेवढा पण टाइम भेटलेला आहे त्याच्यामधल्या प्रत्येक मिनिट सेकंदाला तुम्हाला त्यांना इम्प्रेस करत राहायचंय. ठीक आहे, म्हणून त्या टाइमचा युटिलाइज करायचा आहे आणि पॉझिटिव्ह पॉईंट स्कोर करत जायचे. ठीक आहे, म्हणून मग मला ते कळालं की प्रत्येक पॅनलचा हाच टोन आहे की मी जे योजनांचा मुद्दा बोललेला होतो की मला योजनांवर काम करायचंय,
मला का असं वाटलं की त्यांना असं हे डाऊट काइंड ऑफ त्यांना प्रत्येकाला हे विचारायचंय की योजना जिथं नाही तिथं तुम्ही काय करणार. आता मायनिंग ऑफिसर म्हणून पण योजनाचा मुद्दा नव्हता ना, म्हणून मी तिथं क्लिअर करून ठेवायचं ठरवलं. आणि मी तिथं सरांना सांगितलं की सर, मी जे अगोदर बोललो की मला योजनांवर काम करण्याची आवड आहे, तो वन ऑफ द फॅक्टर आहे म्हणलं. असं काही नाही की मी तिथंच लिमिट राहणार आहे, मी वेगवेगळ्या ऑपॉर्च्युनिटीज पण डेफिनेटली स्वीकारणार आहे. मला डेफिनेटली योजनावर काम करायला आवडतं, पण असं काही नाही की मला तेवढंच करायचं आणि मला प्रशासनात येण्याचं एकच कारण आहे असं नाही, ते वन ऑफ द कारण आहे असं मी त्यांना थोडंसं 2 लाईनमध्ये एक्सप्लेन केलं. तो विषय आता तिथंच थांबला, मग ते पुढे तिच्यामध्ये गेले नाही. त्याच्यानंतर त्यांनी म्हटलं, मग त्या सरांनी विचारलं मला की त्यांनी मग ग्रॅज्युएशनचे क्वेश्चन विचारले की आयन कुठं सापडतं, म्हणजे लोखंड कुठे सापडतं. आता मग मी त्यांना म्हणजे जिओलॉजिकल भाषेमध्ये दिलं, सर नॉर्मली आयन हे आर्कियन रॉक्स मध्ये सापडतं, जे फार जुने असतात, खाली बनलेले असतात, आणि आपल्यामध्ये आर्कियन रॉक्स कुठं कुठे आहेत. आता मी नॉर्मली फक्त असं सांगितलं असतं सिंधुदुर्ग वगैरे वगैरे, तर हे काय झालं असतं, मी पाठ केलोय ना, ते तर बिना ग्रॅज्युएशन वाले लोक म्हणजे विद्यार्थी पण आहेत ज्यांनी एमपीएससी म्हणजे राज्यसेवेच्या मेन्ससाठी प्रिपेअर करत आहेत, त्यांना पण माहिती आहे गडचिरोलीमध्ये आहे, इकडं विदर्भाच्या पूर्व विदर्भामध्ये आहे, सगळ्यांनाच माहिती आहे. मी त्यांना थोडंसं इलेबरेट करून सांगितलं की सर आयन हे असं असं आहे आणि ते आर्कियन रॉक्स मध्ये असतात, कारण आर्कियन रॉक्स असे आहेत आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये आर्कियन रॉक्स इथे आहेत. आणि जर भारताचा विचार केला तर भारतामध्ये आर्कियन रॉक्स तिथं म्हणजे छोटा नागपूर प्लॅटू वगैरे असं सांगितलं. झालं, त्यांना कळालं की जिओलॉजीचं याला चांगलं नॉलेज आहे, ते आता जिओलॉजीमध्ये डिटेलमध्ये गेले नाही, ते आता तिथंच थांबले. असं झालं. म्हणून जेवढं तुम्ही चांगलं सांगाल तेवढं तुमचं आता काय होणार, जास्त पुढे जाणार नाही. ठीक आहे, त्यांना चेक करायला त्यांना एकदा कळालं ना की हा या फील्डमध्ये ठीक आहे, मग नाही जाणार. याचं उदाहरण सांगतो. 21च्या इंटरव्ह्यू मध्ये मी तुम्हाला सांगितलं की नर्मदा नदीच्या किनारी कोणते रॉक्स आहेत, आणि मी त्यांना बोलताना काय म्हटलं की सर आम्ही फील्डमध्ये हे रॉक्स बघितले होते. जेव्हा सरांना कळाले की हे फील्डला गेलेले आहेत, तर सरांना कळालं की याला रॉक्स माहीत असणार, सरांनी तो डोमेन बदलला. अशा गोष्टी पिक करायच्या, ते तुम्हाला म्हणजे असं हे तुम्हाला खेळता आलं पाहिजे. पण ते कसं, त्यावेळेस तुमचं प्रिपरेशन खूप जास्त असेल, खूप चांगलं प्रिपरेशन असेल, तुम्ही कॉन्फिडंट असाल, तर त्यावेळेस या सगळ्या गोष्टी एक्झिक्यूट होणार आहेत. याचा अर्थ असा नाही की समोरच्यांना मॅन्युप्युलेट करायचे, सरांना तुम्हाला मॅन्युप्युलेट करायचंय, खोटं सांगायचंय, काहीतरी ओव्हर स्मार्टपणा करायचंय, असं नाही. ठीक आहे, असं ओव्हर स्मार्ट वगैरे करायला जायचं नाही. एकदा जर त्यांना कळालं की तुम्ही प्रामाणिक नाहीत, तुम्ही काहीतरी बोललात अगोदर, नंतर तुम्ही कॉन्ट्रास्ट झालात, काहीतरी एक गोष्ट बोललात ओव्हर स्मार्ट होऊन, काहीतरी म्हणजे लपवलात किंवा काहीतरी चुकीचं सांगितलं, ठीक आहे, आणि मग तुम्ही काहीतरी नंतर त्यांना कळालं, समजा तुम्ही गॅप बद्दल वगैरे चुकीचं सांगितलं, जॉब वगैरे त्याबद्दल, राईट, तुम्ही जॉब केला असं तसं काहीतरी चुकीचं सांगितलं, आणि नंतर एका उत्तरामध्ये त्यांना कळालं काहीतरी तुम्ही दुसरं म्हणजे जे आहे ते खरं बोलून गेलात काहीतरी, आणि ते कॉन्ट्रास्ट झालं, तर तुमचा म्हणजे अप्रामाणिक आहात हे तुमचं उघडं पडतं. आणि ते 30-30 वर्ष सर्व्हिस केलेले आहेत, त्यांनी एवढे इंटरव्ह्यू घेतलेले आहेत, त्यांना सगळं माहित आहे. तुम्हाला ते पहिल्या 20-30-2 मिनिटातच तुमचा इंटरव्ह्यू बऱ्यापैकी डिसाईड होत असतो, पहिल्या उत्तरातच तुमचं बऱ्यापैकी डिसाईड होतं. तुम्ही पहिलं उत्तर कसं देता ह्याच्यावरून त्यांचा प्रश्नाचा पॅटर्न ठरतो. समजा तुम्ही पहिलंच उत्तर एकदम इमॅच्युअर दिलं, लो कॉन्फिडन्स मध्ये दिलं, तर ते तुम्हाला एकदम साधे साधे क्वेश्चन विचारणार, जास्त ओपिनियन बेस्ड विचारणार नाही, मग तुम्हाला हॉबी वगैरे असं तिकडलं विचारणार. पण तुम्ही पहिलं उत्तर एकदम मॅच्युअरली एकदम चांगलं दिलं, ते त्यांना कळतं की हा मुलगा या लेवलचा आहे, मग ते काय करणार, तिथून तुम्हाला ओपिनियन बेस्ड विचारणार, सोल्युशन बेस्ड क्वेश्चन विचारणार, थोडं आणखीन अवघड क्वेश्चन विचारणार, आणि मग असा इंटरव्ह्यू ग्रो होत जातो. म्हणून मी काय सांगितलं की त्यांना सगळं कळतं, आपण ओव्हर स्मार्टपणा करायचा नाही. ठीक आहे, जे आपलं प्रामाणिक उत्तर आहे तेच द्यायचं. फक्त एक जे सायकोलॉजिकल गोष्टी असतात की अप्रिशिएशन करणं, पोलाइटली बोलणं, कॉन्फिडेंटली बोलणं, ह्या गोष्टी आवर्जून करायच्या. बाकी त्यांना मॅनिप्युलेट करायला बघायचं नाही, कारण त्यांना पण कळत असतं. तुम्ही जर तुमचा समजा एखादी स्ट्रेंथ आहे, तुम्ही तिकडे इंटरव्ह्यू न्यायचा आहे तुम्हाला, आणि तुम्ही प्रत्येक पॉईंट मध्ये तिकडे जायला बघताय, त्यांना लगेच कळून येतं की हा तिकडे जायला बघतोय. ठीक आहे, म्हणजे ते तुम्ही असं म्हणजे आवर्जून काही नाही करायचं, थोडंसं जेन्युइन वाटलं पाहिजे ते. ठीक आहे, बाकी आपण आपल्या स्ट्रेंथ दाखवणं हे आपलं काम आहे. ठीक आहे, आणि त्यांचं काम काय आहे, कसं इव्हॅल्युएट करायचं ते त्यांनी ठरवणार आहे. पण तुमच्या साईडनं तुमच्या प्रेझेंटेशन मध्ये तुमच्या स्ट्रेंथ आल्या पाहिजेत ना, मग तुम्ही त्यासाठी प्रयत्न करायचं. पण ते आर्टिफिशियल वाटलं नाही पाहिजे, हा मुद्दा म्हणून करतोय असं वाटलं नाही पाहिजे, तर ते आवर्जून ते विचारत नाही. ठीक आहे, आणि ते इरिटेट होऊन तुम्हाला मार्क पण कमी देऊ शकतात. ठीक आहे, म्हणून तुम्ही असं इंटरव्ह्यू ड्राईव्ह करायला बघायचं, पण एका सटल वे मध्ये, असं नाही की तुम्ही म्हणजे मुद्दा म्हणून करताय असं दिसलं नाही पाहिजे. ठीक आहे, परत आपण इंटरव्ह्यू करतो. आणि तर बघा त्याच्यानंतर त्यांनी पुढे विचारलं होतं की हा टनेलचा विषय, टनेलचा मुद्दा आता इथे सरांनी विचारला, कारण माझं जिओलॉजी होतं आणि त्यावेळेस ते सिलक्यारा बोगदामध्ये ऍक्सिडेंट झालेला होता. मग त्यावेळेस तिथं म्हणजे ते ऍक्सिडेंट झालेला होता, मग त्याच्यावर क्वेश्चन येणं अपेक्षित होतं. मी बऱ्यापैकी तयारी केली होती, आणि अशा करंटच्या मुद्द्यासाठी सोर्स सांगतो, स्टडी IQ चे वगैरे व्हिडिओ बघायचे, स्टडी IQ किंवा काय ते दृष्टी IAS वगैरे, कारण त्याच्यामध्ये पूर्ण वेगवेगळ्या अँगलनं कव्हर केलेलं असतं. न्यूजवाले बघायचे नाही, बऱ्यापैकी न्यूजवाले बयास असतात, जे
असे UPSC वाले वगैरे चॅनल आहेत जे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ देतात, ते दोन्ही अँगलनं थोडंसं विचार केलेला असतो. तर हे एक सोर्स सांगितला आणि शेवटी एक सोर्स सांगतो, तो शेवटी सांगतो. तर बघा, आता टनेल ऍक्सिडेंटचं ते त्यांनी विचारलं होतं, तर त्यांनी पहिला क्वेश्चन विचारला की टनेल ऍक्सिडेंटचं कारण काय, राईट. आता इथे मी जे तुम्हाला म्हणत होतो की अधिकारी म्हणून विचार केला पाहिजे. आता काय होत होतं, टनेल ऍक्सिडेंट कॉन्स्टंटली 15 दिवस येत होतं न्यूजमध्ये, राईट. 15 दिवस कॉन्स्टंटली न्यूजमध्ये टनेल ऍक्सिडेंट येत होतं. मग त्याच्यामध्ये वेगवेगळे कारण वर्तवली जात होती, राईट. पण ऑफिशियल लेवलला बघितलं तर गव्हर्नमेंटनं फक्त एक समिती स्थापन केली होती आणि त्याचा रिपोर्ट आला नव्हता. ठीक आहे, म्हणजे ऑफिशियल अँगलनं बघितलं तर त्याचं कारण काहीही नव्हतं, म्हणजे आज आपल्याला माहित नव्हतं. मग सरांनी जेव्हा मला कारण विचारलं तर मी सांगायला सुरुवातच तशी केली की सर, ऑफिशियली जर बघितलं तर गव्हर्नमेंटने एक समिती स्थापन केलेली आहे, पण त्या समितीचा आणखीन रिपोर्ट आलेला नाही. त्यामुळे आपण त्याचं ऑफिशियल कारण आणखीन रिव्हील झालेलं नाही, म्हणून आपण हेच कारण आहे असं म्हणू शकत नाही. हे झालं तुमचं ऑफिशियलिटी. एक अधिकारी म्हणून तुमचं उत्तर कसं असतं, म्हणजे तुम्हाला ह्या अँगलनं बघायचंय. ठीक आहे, बाकी मग तर सगळेच मुलं बघतायत ना, ते व्हिडिओ सगळेच बघतायत तिथं काय होतंय, आणि मग पुढे सांगितलं. पण सर, विविध मीडिया रिपोर्ट्स बघता प्रायमा फेसी म्हणजे प्राथमिक स्वरूपात आपल्याला असं कारण दिसत आहे. ते जे बाकी व्हिडिओमधून वगैरे मला जे भेटलं, तर ते मी पुढे सांगितलं की सर असं कारण असू शकतात, पण ऑफिशियली आणखीन कारण भेटलेलं नाही, ते नंतर कळेल आपल्याला. असं झालं. मग पुढचा सरांनी क्वेश्चन, म्हणजे आता हा एक की पॉईंट आहे, लक्षात घ्या. हे तुम्हाला स्कोअर देणारे मुद्दे ठरत असतात. त्याच्यानंतर मग सरांनी पुढे मला विचारलं की मग त्याच्यावर उपाय काय. मग ते एका व्हिडिओमध्ये मी बघितलं होतं की त्याच्यामध्ये एक काय म्हणतात त्याला, की एक वे असला पाहिजे, म्हणजे हायवे आहे तिथून जात आहेत, तर त्याला असा ऍक्सिडेंट वगैरे झाला तर इमर्जन्सीसाठी एक छोटा हायवे किंवा छोटा एक काय त्याला काहीतरी शब्द होता, कीवर्ड त्यावेळेस मला लक्षात होता, तर तो मी सांगितला. तर तो मला तेवढा एक्सप्लेन नीट करता आला नाही आणि सर पण जास्त कन्व्हिन्स नाही झाले, पण ठीक आहे, मग ते चालून गेलं. तर हा एक क्वेश्चन होता. मग त्याच्यानंतर मग शेवटी सरांनी प्रश्न विचारला की तुम्ही आयसरवरून इकडे का आलात असं विचारलं. मग मी सरांना सांगितलं की माझं सर अगोदर ठरलेलं होतं आणि मी ते उत्तर सांगितलं. मग नंतर सरांनी विचारलं की तुम्हाला वाटत नाही का तुमची आयसरची वर्ष वाया गेली, तुम्ही जर अगोदरच प्रिपेअर करत असतात तर तुम्हाला हे झालं पाहिजे होतं, म्हणजे अगोदर तुमचं म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही डायरेक्ट इकडे आला असतात तर, असं त्यांना विचारायचं होतं. मग मी सरांना सांगितलं की सर, मला असं वाटतं की बाकी सगळ्या गोष्टींपेक्षा आपल्याला क्वालिटी एज्युकेशन महत्त्वाचं आहे आणि मला वाटतं आयसरनं ते मला ऑफर केलेलं आहे आणि माझ्यासाठी ते खूप महत्त्वाचं होतं. त्याच्यामुळं माझा पर्स्पेक्टिव्ह नॅरो म्हणजे ब्रॉड पर्स्पेक्टिव्ह झाला. आयसरमध्ये राज्यात म्हणजे वेगवेगळ्या राज्यातले सगळे विद्यार्थी तिथं होते. मला जे लातूरचं म्हणजे काय म्हणतात आपण, तिथून मला बाहेर पडून भोपाळला म्हणजे आपल्या राज्याच्या बाहेर जायला संधी मिळाली. तिथून मग मला देशातल्या वेगवेगळ्या लोकांशी इंटरॅक्ट करायला संधी मिळाली आणि त्याच्यामुळे आणि ती माझ्यासाठी लाईफ टाईमसाठी ते काय ते एक्सपिरियन्स माझ्यासाठी लाईफ टाईमसाठी आहे. त्याच्यामुळं मला असं वाटत नाही सर, माझी डेफिनेटली असं वाटत नाही. मी डेफिनेटली हा शब्द जिथं कॉन्फिडंट आहे ना तिथं डेफिनेटली हा शब्द आवर्जून वापरायचो. जसं त्यांनी मला विचारलं की तुम्ही मायनिंग ऑफिसर होणार का, मी म्हणलं सर डेफिनेटली मी करणार ते. असं म्हणजे जे करायलाच पाहिजे ते डेफिनेटली करणार, हे की म्हणजे असं हे असतात एम्फॅसाइज होत असतं त्याच्यामध्ये. तर मग मी ते असं सांगितलं सरांना आणि मग त्याच्यावर तो इंटरव्ह्यू थांबला. आणि शेवटी मध्ये एकदा सरांनी मला विचारलं होतं, पांढरपट्टी सरांनी, की मग तुम्ही मागच्या तुम्हाला लीड किती आहे, मग तुमचं पोस्ट किती मार्क्सने केली, असं तसं. मग मी जे खरं होतं ते सांगितलं. मागच्या वेळेस 2 मार्क्सने केली, माझा 3रा अटेम्प्ट होता असं मी सांगितलं. मग एवढं सरांनी मला 2-3 म्हणजे विचारलं होतं. कदाचित ते म्हणजे तिथून ते म्हणजे हे घेत असतात की मुलं कुठल्या प्रोसेसमध्ये आहेत. आणि हा क्वेश्चन बऱ्याच जणांना विचारलेला होता की म्हणजे ज्यांचे अटेम्प्ट पण जास्त झालेत त्यांना पण विचारलेला होता, किंवा खूप मुलांना असा विचारलेला आहे की तुमची लीड किती होती, मग तुम्हाला मागच्या वेळेस किती मार्कांनी पोस्ट गेली, तुमचा कितवा इंटरव्ह्यू आहे. हे मग त्यांना एक अंदाज घेत असतो की या MPSC मध्ये कसं वातावरण आहे, किती अटेम्प्ट लागत आहेत, काइंड ऑफ त्यांना तसा अँगल असू शकतो. तर त्यांनी मध्ये तो पण क्वेश्चन विचारलेला होता. तर हा असा इंटरव्ह्यू होता 2022चा. तर मला असं वाटलं याच्यामध्ये मला एकतर मला स्वतःला प्रेझेंट पण चांगला करता आला, ब्लेझर वगैरे मला चांगली सवय झाली होती, मॉक इंटरव्ह्यू बोलण्याची चांगली सवय झाली होती आणि पॉईंट्स पण माझ्याकडून इम्प्रॉम्प्टू चांगले गेले. सगळ्या लिंकिंग वगैरे जे होते ना त्या चांगल्या जमल्या. म्हणजे असं नव्हतं की सगळे क्वेश्चन प्रेडिक्टेबल होते, पण त्यावेळेस तिथं उत्तर देणं जे होतं किंवा मला जे मी जसं म्हणालो आपल्या कंटेंट मधले पॉईंट्स कुठे उतरवायचे, कुठल्या पॉईंटचा कुठं वापर करायचा, मला वाटतं त्या गोष्टी चांगल्या जमून गेल्या. आणि ओपिनियन बेस्ड क्वेश्चन वगैरे चांगले, जे मी तुम्हाला सांगितलं की डिस्कशन झालं पाहिजे, क्वेश्चन आन्सर नको, डिस्कशन झालं पाहिजे. असं त्यांना पण असं वाटलं पाहिजे की हा पूर्ण अवेअर आहे सिच्युएशन सोबत, फक्त आपण विचारतोय आणि तो सांगतोय असं नाही, तो पूर्ण अवेअर आहे. तर हे त्यांना पण वाटलं पाहिजे आणि हे डिस्कशन होते, आपण पण त्यांना इन्क्लूड करायचं. जसं तुमचे गेस्टर्स असतील, जसं की तुम्ही एका सरांना उत्तर देताय तर बाकीच्या 2 सरांकडे जस्ट बघायचं, फक्त सांगताना 1-2 सेकंद 3 सेकंद बघायचं, परत या सरांकडे पण 2 सेकंद 3 सेकंद बघायचं आणि मेन उत्तर त्यांना द्यायचं. एखाद्या वेळेस सर खाली मोबाईल वगैरे बघत असतील तर काय प्रॉब्लेम नाही, पण आपल्या साईडनं आपण आपलं काम करायचं. असं नाही झालं पाहिजे की तुम्ही ज्यांनी उत्तर देतात त्यांनाच बोलताय, हा ह्यांचं झालं आता ह्यांचं झालं, असं नाही.
कॉन्स्टंटली सगळ्यांना इन्व्हॉल्व्ह करून घ्यायचं. मग तुम्ही जर त्यांना इन्व्हॉल्व्ह करत असाल तर तुमच्या उत्तराला ते पण असं हो म्हणून असं मान हलवतील वगैरे, हे काइंड ऑफ अप्रिसिएशन असतं. तुम्ही 5 मिनिट एक सर विचारतायत, तुम्ही दोघांकडे बाकी दोघांकडे बघतच नाही, तर त्यांना काय होतं, लेस इम्पॉर्टंट फील होतं ना, म्हणजे ते की त्यांना तुम्ही हेच करत नाहीत, मग ते पण थोडा वेळ तुमच्याकडे बघतात, मोबाईल बघायला लागतात, असं होतं. त्याच्यामुळं आणि आपण कन्व्हर्सेशन करतोय ना, कन्व्हर्सेशनमध्ये सगळ्यांना म्हणजे सामावून घेणं हे कॉमन सेन्स आहे, त्यामध्ये काही खूप मोठं सायन्स नाही, तर तसं करायचं. तर हे सांगायचं होतं की डिस्कशन झालं पाहिजे, ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचं प्रेझेंटेशन चांगलं झालं पाहिजे, पॉईंट्स चांगले असले पाहिजेत, आणि कमी शब्दामध्ये तुम्हाला प्रिसाइजली कसं सांगता येईल उत्तर कमी वाक्यामध्ये, कारण मी म्हटलं 20 सेकंदमध्ये तुम्हाला इंटरप्ट करणार आहे, तर 20 सेकंदामध्ये तुम्हाला कसं प्रिसाइजली सांगता येईल. 20 सेकंदामध्ये आपले जे कीवर्ड्स भारी भारी शब्द आहेत ते शब्द जर आले तर त्या 2-3 वाक्यामध्ये तुम्ही भारी उत्तर मांडू शकता. जसं मी ते एज्युकेशनचं सांगितलं की सर एज्युकेशनमुळं आपला स्कोप वाढला पाहिजे, आपला स्कोप लिमिट नाही झाला पाहिजे, तर एकाच वाक्यामध्ये सगळं उत्तर समावून गेलं. तर असे उत्तर तुम्हाला सांगता आले पाहिजेत, आणि मग असे उत्तर तुम्ही जेव्हा बनवाल, लिहून काढाल, तेव्हा मग तुम्हाला ते वापरता, म्हणजे जे कॉमन क्वेश्चन आहेत ना त्याच्यावरून आपलं प्रिपरेशन करताना अशी उत्तरं बनवायची चांगले, आणि जेन्युअनली आपलं डोकं वापरायचं, म्हणजे आपल्या डोक्यालाच बघायचं, कोण तर सांगतंय काय तर असं नाही, आपल्याला जे सुचतंय ते लिहायचं, मग दुसऱ्याकडून रिव्ह्यू घ्यायचा. तर असा होता 22चा इंटरव्ह्यू. मी सांगितलं 2021 आणि 22 मध्ये काय फरक होता, त्या दोन्ही इंटरव्ह्यूच्या अगोदर मी तुम्हाला फरक सांगितला, 22च्या इंटरव्ह्यूसाठी काय काय केलं होतं. फक्त आता कन्क्लूड करूया आपण, एक काय काय म्हणजे तुम्हाला आता काय काय करायचं. तर मी फक्त जस्ट असं हे सांगतो, एक मी आता परत रिवाईज सांगतो की ऑफिसरच्या अँगलनं विचार करायचा आहे, त्याच्यामध्ये मी 3 गोष्टी सांगितल्या होत्या. त्याच्यानंतर तुमच्या पर्सनॅलिटी, ड्रेसिंग सेन्स वगैरे त्याच्यावर काम करायचं आहे, ठीक आहे. बाकी मी सांगितलं छोट्या छोट्या गोष्टी, जसं एंट्री कशी करायची, ठीक आहे. आता आणखीन एक सांगतो, आता 22च्या इंटरव्ह्यूला मी पूर्ण कॉन्फिडंट होतो आणि माझं एकदम चांगलं प्रिपरेशन होतं आणि मी पूर्ण अवेअर होतो. तर 22च्या इंटरव्ह्यूला जेव्हा आम्ही वेट करत होतो, म्हणजे समोर एखादा इंटरव्ह्यू चालू आहे आणि एकाला बाहेर बसवलेलं असतं किंवा 1-2 तर आम्ही वेट करत होतो, तर त्यावेळेस मी बघितलं की माझा एकदम बरोबर माझा इंटरव्ह्यू 12 वाजता होता, एकदम शार्प 12 वाजता, योगायोगानं शार्प 12 वाजता इंटरव्ह्यू होता. मी घड्याळमध्ये बघितलं 12 वाजलेत. मग एंट्री करताना मी तिथे गेल्यानंतर सरांना आवर्जून गुड नून असं म्हणालो. 12 वाजता गुड आफ्टरनून वगैरे म्हणत नाही, गुड नून असं म्हणतात. मग मी ते आवर्जून सरांना म्हणालो, पण सरांनी ऐकले नाही. सरांनी जर ते ऐकलं असतं तर कदाचित आणखीन 2-3 मार्क दिले असते, ठीक आहे. तर मग असं तुमचं अवेअरनेस असलं पाहिजे, ठीक आहे. हे सांगितलं. त्याच्यानंतर प्रेझेन्स ऑफ माइंड, मी जे तुम्हाला ते ब्लाबलाचं वगैरे उदाहरण सांगितलं, आणि आपल्या जनरल गोष्टीशी रिलेट करायचं. तुम्ही जे करताय ना, बघा जेवढं तुमचं प्रॅक्टिकल उत्तर असेल, अधिकाऱ्यांशी बोलण्याचा फायदा हाच आहे की ते तुम्हाला प्रॅक्टिकल सांगतात. ऍक्च्युअली खरंच अधिकारी झाल्यानंतर काय करता येतं, नाहीतर तुम्ही इथून मी सिस्टम बदलतो वगैरे असा विचार करता, तसं नसतं, ठीक आहे. आणि प्रॅक्टिकल गोष्टी एकदम छोट्या छोट्या गोष्टी अधिकारी करत असतात, मग ते सांगायचं. तर ते प्रॅक्टिकल गोष्टी म्हणजे ते अधिकाऱ्यांशी वगैरे बोला, माहिती काढा, प्रॅक्टिकल गोष्टी सांगायला बघा. जसं की तुम्ही पदावर गेल्यावर काय काम करणार, सिंपल तुम्ही हे जरी सांगितलं ना की सर मी माझ्या ऑफिसमध्ये स्वच्छता ठेवेल, पाण्याची व्यवस्था करेल, ज्येष्ठांसाठी खुर्च्या असतील, महिलांसाठी वेगळी तरतूद म्हणजे वेगळी लाईन वगैरे असेल, अशा गोष्टी केल्या तर आपलं काम काय आहे, आपलं पावलं किती आहे, आपण कोणत्या पोस्टला आहोत, मग तिथं पब्लिक कॉन्टॅक्ट आहे, पब्लिक कॉन्टॅक्ट असेल तर मग लोकांना चांगलं ऑफिस कसं देता येईल, ह्या कॉमन गोष्टी आहेत ना. ह्या गोष्टी सांगितल्या तर भारी वाटतं. नाही सर मी असं करणार, मी तसं करणार, असं काही सांगितलं तर ते त्यांना माहित असतं की यांच्याकडे म्हणजे किती गोष्टी करता येऊ शकतात, किती नाही, हे त्यांना बरोबर माहित असतं, ठीक आहे. तर त्या अँगलनं प्रॅक्टिकल गोष्टी सांगायला बघायच्या, कॉन्फिडेंटली बोलायचं. जेवढा पण इंटरव्ह्यू आहे बघा, 21 आणि 22 मधला मी अनुभव सांगतो की 22च्या अगोदर मी ठरवून गेलो होतो, जरी मला माहित नाही, समजा एखादं उत्तर मला येत नाही तरी मी कॉन्फिडेंटली नो बोलणार. म्हणजे मला असं म्हणजे माहित नाही याचा अर्थ मी काय पाप केले का, नाही. मी काय म्हणते त्याला, अनअपॉलिजेटिकली मी मला नो सॉरी सर मला माहित नाही, जसं मी उत्तर देतोय त्याच आवाजामध्ये त्याच ह्याच्यामध्ये बोलणार, जास्त मी असं म्हणजे लो कॉन्फिडन्स मध्ये जाणार नाही, ठीक आहे. तर हे एक करायचं कॉन्फिडन्स, पण असं नाही की प्रत्येकाला तुम्ही हे बोलताय नो बोलताय, तर ते बोलण्याचा एक टोन पण असला पाहिजे, त्याच्यामध्ये तुमचं नम्रता दिसली पाहिजे. फक्त हे नाही दिसलं पाहिजे की तुम्ही काहीतरी पाप केले, आता तुम्ही एकदम लो कॉन्फिडन्स झालाय, असं नाही. त्याच्यानंतर बोलण्याची टोन पूर्ण इंटरव्ह्यू मध्ये शेवटपर्यंत मेंटेन करायची. जरी कुठे ग्रिल झालं, कुठे तुम्हाला काही हे केलं, तर ती शेवटी पूर्ण इंटरव्ह्यू कंप्लीट होतेपर्यंत तर तो फ्लो तुम्हाला मेंटेन करायचा आहे. 1-2 आन्सर आले नाही तरी हे करून जायचं नाही. आणि मी म्हटलं कॉन्शियस राहायचंय. इंटरव्ह्यूचे 2-3 मिनिट झाले, ऍसेस करायचं, अरे सगळं व्यवस्थित चालू आहे, स्वतःशीच बोलायचं तेवढ्यामधून वेळ काढून. ते अवघड असतं पण ते मॅनेज करायचं. इंटरव्ह्यू व्यवस्थित चालू आहे, आपण बसलोय कसं, अचानक काय होतं आपलं बोलता बोलता हात आपण इकडे वगैरे ठेवलेले असतात, तर थोडं बघायचं की आपले हात व्यवस्थित आहेत का, टाय बघायचं, टाय इकडे इकडे गेलेलं नाही ना, ब्लेझर वगैरे, फक्त एक नजर टाकायची आणि मग काय असेल तर ते सरळ करायचं. आपले खांदे पडलेले नाहीत का, 1-2 उत्तर आपल्याला आले नाहीत तर आपले खांदे खाली होतात, राईट, असं खांदे पडलेले असतात, तर मग ते नाही, आपण असं एकदम स्ट्रेट आहोत ना, बरोबर बसलोय ना, तर ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं. हे मध्ये तुम्हाला एक्झिक्यूट करताना सांगतोय, ठीक आहे. कॉन्फिडेंट झालं आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. आणि एक गोष्ट करा, न्यूजपेपर वगैरे थोडंसं
इंटरव्ह्यूच्या जवळ जाताना 2-3 वाचा. शेवटच्या 4-5 दिवसामध्ये 2-3 न्यूजपेपर वाचा. ठीक आहे. आणि थोडंसं बघा स्मार्ट करायचं की त्या दिवशी इंटरव्ह्यूच्या दिवशी कुठला दिवस असला दिनविशेष. आता माझा 1 डिसेंबरला इंटरव्ह्यू होता. ठीक आहे. दिनविशेष 1 डिसेंबरला माझा इंटरव्ह्यू होता. 1 डिसेंबर एड्स डे होता. तर त्याची तयारी थोडा आधीच करून जायची. एक पानाच्या नोट्स काढायच्या. एड्सची कारणं, परिणाम म्हणजे उपाय वगैरे असं कसं ते करता येईल तर ते करायचं. आणि न्यूजपेपरमधल्या ज्या न्यूज आहेत ना त्या अगोदरच बघायच्या. बऱ्यापैकी न्यूज कॉमन असणार आहेत ना, आदल्या दिवशीच न्यूजपेपरच्या न्यूज बघून जायच्या. उद्याच्या न्यूज बऱ्यापैकी त्याच असणार आहेत ज्या करंटमध्ये असणार आहेत. ठीक आहे. मग 4-5 न्यूज आयडेंटिफाय करून ठेवायच्या आधीच, इन केस तुम्हाला उद्या वाचणं झालं नाही तर. ठीक आहे. पेपर तर वाचायचाच आहे, खोटं सांगायचं नाही. ठीक आहे. पण तुम्हाला की मध्ये न्यूज तरी माहित पाहिजे की काय सध्या चालू आहे. जसं नॉर्मली काय आरक्षणाचा मुद्दा असेल, आज काहीतरी त्याच्यावर झाले तर उद्या ते येणारच आहे ना. आपण नॉर्मली गुगल न्यूजवर टाकलं जे काही येतील ते उद्या सांगायचं. ठीक आहे. आता ऑलिम्पिक्स वगैरे तर ते कॉन्स्टंटली आता इथून महिनाभर राहणार आहे न्यूजमध्ये. ठीक आहे. तर मग ते सांगता आलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये पण परत डायव्हर्सिटी करायचं. एक इंटरनॅशनल, एक महाराष्ट्राची सांगायचं. परत एक तुमचं हॉबी वगैरे असेल, समजा माझी हॉबी क्रिकेट आहे तर मी क्रिकेट रिलेटेड सांगणार एक न्यूज, स्पोर्ट्स रिलेटेड सांगणार. कारण त्यावेळेस मला माहित आहे क्रिकेटची सिरीज चालू होती इंडियाची कुठल्या तरी देशासोबत आणि आदल्याच दिवशी मॅच झाली होती. तर मग त्या मॅचचा थोडा डेटा माहित पाहिजे की जसं कोण जिंकलं, सिरीजमध्ये काय चालू आहे, कोण किती रन्स काढल्या, मॅन ऑफ द मॅच कोण होता, असं एक बेसिक तेवढं करून जायचं. म्हणजे त्यांनी आपण विचारलं तर सांगायचं सर आणि इंडिया पाकिस्तान म्हणजे इंडियाची सिरीज चालू आहे असं असं आहे. मग 5 वेगवेगळ्या डोमेनमधल्या न्यूज, इंटरनॅशनल, नॅशनल म्हणजे परत आपलं राज्य म्हणजे महाराष्ट्राबद्दल. ठीक आहे. एखादी पर्यावरण किंवा असं वेगळी काय असेल तर ती सांगायची आणि एखादी आपल्या हॉबी स्पोर्ट्स वगैरे असं वेगवेगळे अँगल कव्हर करायचे. तर अशा पद्धतीने तुम्हाला प्रिपेअर करायचं आहे. ठीक आहे. तर आपण थांबूयात. थँक्यू.